कदम कदम पे उरूज़े ज़वाल होता है, हर एक बला से वो मुझको निकाल देता है. आम्हाला असं जेव्हा सांगितलं की हार्ट अटॅक आहे 2 सेकंदासाठी सगळं जग अंधार. बापाचं आयुष्य वाचवायला त्याला त्या सगळ्या संकटातनं बाहेर मी काढूनच त्याला आणलं. न जाने किसकी दुआओं का फैज है मुझ पर, अरे मैं डूबता हूं तो दरिया उछाल देता है. आणि हा गायला लागला. तुम्ही स्टॉप म्हणता की वन्स मोर म्हणता? अरे गप्पा बस, मला अभ्यास करायचा. जे काहीतरी अॅक्युपंक्चर जे सुरू असतात त्याच्याने काही होणार नाही, मला झोपून दे. सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा. फक्त गाणंच नसेल ना, आजोबांचं वारसा पुढे घेऊन जायला, पप्पाचा वारसा पुढे घेऊन जायला. यू कॅन टेक इट इन डिफरंट I वे. swear, तिला असं पण नाही केलं. आम्हाला तिने करूच नाही दिला. माझ्या चॉकलेट पाहिजे, अजिबात नाही. अरे आम्ही आश्चर्य होतो. किती पण एखादा बॅड पॅच यावा, तो पॉझिटिव्हिटी नाही सोडायचं. सगळ्यांशी बोलायचं, सगळ्यांशी मैत्री ठेवायची. टिपिकल बॅड पर्सन असतील त्यांच्यातनं पण आपण काहीतरी शिकतो. मुलांना थोडस ईज करा. मी तर सगळं सांगते आई पप्पांना, ईच अँड एव्हरीथिंग. अडल्ट गोष्टी पण बोला. अरे नाही नाही, हे बोललं नाही पाहिजे. पुन्हा एकदा आपण त्यांना दाखवलं पाहिजे की ए सॉरी हा, आम्ही आई बाबा पण आहोत तुझे. एका शब्दात बाबा म्हणजे काय वर्णन ओ, करते? अति लाड करणार. आयुष्य म्हणजे आमचं आयुष्य आहे. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या सेलिब्रिटी किड्स या शो मध्ये आज अशी बापलेकीची जोडी आलेली आहे. ती म्हणजे त्याच्याविषयी थोडंसं विश्लेषण मी असं करेन की सांगीतिक वारसा लाभलेला आणि आपली परंपरा पुढे नेणारा आणि त्याच पद्धतीनं काम करणारा, जोमाने काम करणारा, आपला सगळ्यांचा लाडका हळवणारी गायक नंदेश उमप याच्या घरी आपण आलोय आणि त्याच्या लेकीला आज आपण भेटणार आहोत. खास करून विशेष आकर्षण आयुष्य उमप हिला. तुमचं खूप खूप स्वागत आमच्या सेलिब्रिटी किड्स या शो मध्ये. नंदेश, मला पहिला प्रश्न तुला असं विचारायचा वाटेल की असं असतं की इतकं तू वारसा जपलायस वडिलांचा, लोकशाही विठ्ठल उमपांचा मुलगा म्हणून तू त्या पद्धतीनं काम केलंयस. वयाच्या 7व्या वर्षापासून तू काम करतोयस आणि आता तू इतक्या जोमानं सगळं काम करतोयस. तर असं असतं की गायकाची मुलगी ही गायकच असायला हवी, पण तुझ्या बाबतीत ते थोडा ब्रेक छेद तो मिळालाय. त्यामुळे तुझी मुलगी एक वेगळ्या वाटेवर आता चालते तिच्या करिअरमध्ये आणि तो कदाचित लोकांना थोडंसं असं वाटेल की इतकं सगळं संगीत चहू बाजूंना असताना हिने आपली वेगळी वाट का निवडली, त्याविषयी बोलशील. पण त्याआधी मुलीचा बाप होणं ना एक थोडंसं वेगळं फिलिंग असतं, कारण मुली खूप पटापट मोठ्या होतात. कारण मी तिला पाहिलं तर ती खूप छोटी होती आणि आता कट्टू तू आता जेव्हा मी पाहिलं अरे मी ओळखलं म्हणजे एवढी मोठी झाली. सो असा तो वेग असतो त्यांचा वाढण्याचा. त्यामुळे एकतर ते सांगशील त्याच्याविषयी, आयुष्याविषयी, तिच्या जन्माविषयी आणि एकंदरीत तिच्याविषयी तुझ्या भावना आणि अर्थात तिची ही वेगळी वाट. बिलकुल बिलकुल. ती सावित्री आहे, ती रमाबाई आहे, ती जिजामाता आहे. तिच्यामध्ये एक 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 मुलगी जन्माला आल्यानंतर म्हणजे ते सगळं काय म्हणतो ना, मायेचं सगळं आपण म्हणजे मुलगा ठीक आहे, पण मुलगी आपल्या पदरात पडणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण माझ्या बाबाला पण पहिली मुलगीच होती आमची संगीताताई. ती पण मोठी मुलगी. म्हणजे मलाही मुलगीच झाली आणि खूप आनंद आहे आम्हा दोघांनाही. तसंच हवं होतं ॲक्च्युली. सरिताला इनफॅक्ट माझ्यापेक्षा जास्त की मुलगी व्हायला पाहिजे, आपल्याला मुलगी व्हायला पाहिजे. तर आयुषी आमच्या आयुष्यात आली आणि आमचं आयुष्य खूप बदललं, खऱ्या अर्थानं बदललं मी सांगतो. म्हणजे तिच्यात आहे ना एक अशी एक गंमत आहे. म्हणजे असे अनेक आई वडिलांच्या मध्ये असेल, कदाचित तुझं पण जन्म झाल्यानंतर कशा एक गोष्टी बदलत जातात. एक आपण त्याला मी काही चमत्कार म्हणणार नाही, पण तुमच्या आयुष्यात एक नवं पण येतं. त्याच्यामुळे आमच्या आयुष्यात आम्हाला ती आल्यानंतर मग सरिताचं BA-BEd होणं, तिने ते करणं, त्याच्यानंतर आम्हाला आम्ही बाजूला जाणं, म्हणजे घरी खूप गर्दी होती, तिथनं बाजूला जाणं, तिथून आम्हाला दुसरं घर मिळणं, ते घर मिळाल्यानंतर आम्हाला लोन मिळणं, ते लोन मिळाल्यानंतर आणि अनेक अशा गोष्टी त्या होत गेल्या, त्या घडत गेल्या. म्हणजे तिचा पायगुण आपण म्हणूया की किंवा आपण म्हणूया आपलं आपलं काय म्हणूया, आपण काहीतरी चांगलं केलं म्हणून हे लेकरू पदरात पडलं आणि त्याच्यामुळे खूप गोष्टी घडत गेल्या. म्हणजे कदाचित तिला पाहिजे असेल चांगलं व्हावं, असं उलटं आपण जाऊया. तर खरं सांगतो अगं, खूप गोष्टी ना तिच्या बाजूने होत गेल्या. म्हणजे तिला ज्या पाहिजे आहेत ना, त्या पद्धतीने गोष्टी
घडत गेल्या आत्तापर्यंत, तर माझ्यासाठी काय म्हणू मी वर्णन नाही करू शकत. कारण ती खूप समजदार आहे. म्हणजे सगळ्याच मुली आपल्या आई-वडिलांच्या त्यांच्यासाठी समजदार असतात, हुशार असतात, त्यांच्यासाठी खूप जवळच्या असतात. पण मी एक सांगेन आयुष्य आल्यानंतर खूप आमच्या आयुष्यात खूप फरक पडला. तिने कधीच मार खाल्ला नाही. आय हे स्वेअर महत्वाचं. मी खरं सांगतो, मी खोटं सांगत नाही. मी तिला असं पण नाही केलं. आम्हाला तिने करूच नाही दिलं. असं पण नाही करू दिलं. हां, ओरडाओरडी थोडं काय करते वगैरे ठीक आहे. पण आम्ही कधीच जी वडील धापाटा वगैरे देऊन खेचून-बिचून मारतात, अजिबात नाही. बरं, तू खाल्लायस मार लहानपणी? मी मी 2दा खाल्लेला आहे. विठ्ठल मोव्यांचा, हो, मी बाबांचा. गोट्या खेळत होतो आमच्या पाठीमागे आणि धरून मला आणलं बाबाने, एक धपाटा दिला. आणि आणि एकदा आम्ही सगळी मुलं ना शाळेत आमच्या बिल्डिंगमधली, पाऊस आणि आमच्या तिथे एक विद्या मंदिर, तिथे असं तळं जमायचं पाणी. मग आम्ही सगळी मुलं पोहायला गेलो होतो आणि आमचे कपडे आमच्या मोठ्या मुलांनी पळवले. आणि घरी जाऊन सांगितलं तुमची मुलं सगळी तिथे सगळे आते नंदेश हे ते प्रवीण ते सगळे मानेची पोरं खेळतायत आणि आम्ही सगळे उघडे आतमध्ये. आणि आता बाहेर यायचं कसं? तर आम्हाला असं काय बाप रे, आम्हाला असं काय सगळे आले बिल्डिंगची सगळी. मग त्या प्रवीणचे वडील आले, त्याची आई आली, हिचे आम्ही सगळे आतमध्ये पाण्यात आणि धमाल. म्हणजे त्याच्यानंतर मग खूप ओरडा खाल्ला. पण मी खरं सांगतो असा ओरडा खाल्ला पण बाबांनी आम्हाला असं हे नाही केलं. म्हणजे ते चांगल्यासाठी सगळेच आई-वडील करत असतात. पण आयुष्यात ना काय झालं कारण तिला जी सुरुवात ना आमच्या सासू-सासऱ्यां आमच्या आई-वडिलांकडे ती लहानाची मोठी झाली. पण तिचं जरा थोडंसं बालपण आहे ना आजी-आजोबाकडे गेलं. म्हणजे ओके. माझ्या सासू-सासऱ्यांकडे. हां. आणि ते जैन फॅमिली असल्यामुळे त्यांचं खाणं-पिणं, ओह! त्यांचं काय त्याचे हिचे आजोबा तिला ना वाचून दाखवायचे. आता माझ्या आजोबांचं वाचणं, आईचं सगळं ते माझ्यातलं तिच्यात गेलं. तिच्या सरिताच्या आई-वडिलांमध्ये म्हणजे हिच्या आईच्या हां. आई-वडिलांचं जे माझ्या सासू-सासऱ्यांचं ते पण ते सगळे ते प्राध्यापक, ते सगळे ओह! इंजिनियर, डॉक्टर असल्यामुळे ते पण एक तिला संस्कार मिळत गेले. बरोबर. त्याच्यामुळे ना तिचं जे जे घडण आहे ना, हं, तिची जी घडण होती, हं. ती फार शांत पद्धतीने, फार संयमतेने अशीच होत गेली. म्हणजे ती कधी मी तुला खरं सांगतो प्रणाली ती ना कधी रडली नाही. ओह! आय स्वेअर मी सांगतो, मला जर चॉकलेट पाहिजे. अजिबात नाही. मला ते खेळणं अजिबात नाही. खरंच नाही. अरे आम्ही आश्चर्य होतो ते आम्ही मुलं बघतो तर हे बघ, हे बघ, हे रडतंय. आणि आपलं पोरगं शांत असायचं. तिला काय नाही पाहिजे असं. हे केवढं रडतंय. ए गप्प बस रे. काय रडतो रे? आईला त्रास देतो असं आम्ही कधी-कधी बोलतो. हो. पण आमचं बाळ कधी आम्हाला त्याने त्रास नाही दिला. तुला मी सांगतो आम्ही जेवायला बसायचो. आता आजकाल बघतो आपण मुलं मोबाईल. मोबाईल. पण तिला ना काय करायचं होतं, मी जेवायचो ना, हं. तर सरिता तिला घेऊन बसायची. तिच्याशी बोलायची. ती इकडे-तिकडे हं. बघायची, काहीतरी तिच्याशी आणि जेव्हा तिचं व्हायचं, मी तिला घेऊन फिरायचो. पण कधी तेव्हा तर मोबाईल नव्हताच म्हणा. नव्हते. पण तेव्हा रडारड नाही, तेव्हा किरकिर नाही, चिड नाही. शांत बाळ होतं ते, एकदम शांत. आणि काय म्हणतो ना, की एकदा आम्ही मला चांगलं आठवतंय घाटकोपरला स्टेशनच्या बाहेर तू वेस्टला गेलीस ना, तिकडे हं, एक शॉपिंग सेंटर आहे. हं. तर आम्ही काही याच्यासाठी गेलो होतो म्हणून शॉपिंग सेंटर ही म्हटली, की सरिता म्हटली, "चला आपण जाऊन येऊया." ही माझ्या खांद्यावर होती, लहान होतं ते, 1.5-2 वर्षाचं असेल आणि मी तिला पकडलं होतं. तर ना एक सरिता पुढे होती. एक सर्टन पॉइंटला मला झटका आला हं. आणि मला असं म्हटलं, "हे का? ही एकदम थांबली एकदम." आणि तिने काय केलं असेल, विल यू बिलीव्ह? ते कपडे लागलेले असतात ना, हं. आता ते ओढण्या किंवा कपडे किंवा बरोबर. पीस असं, हं. तिने धरलं होतं हं. आणि ती काय करत होती माहितीये? हं. ती चेक करत होती. अरे, म्हटलं काय आहे? कसलं लेकरू आहे? शी वॉज जस्ट चेकिंग. हं. आणि दुसरी गोष्ट हे कधी झालं, अजून ती जेव्हा मोठी झाली 2005 ची गोष्ट. हं. मी अमेरिकेला जाऊन आल्यानंतर एक शर्ट मी घेतलं होतं. ते शर्ट घातल्यानंतर तिला जेव्हा मी घेतलं, तेव्हा ती माझं शर्ट चेक करायची असं, कपडा काय आहे? ओह! आय स्वेअर आय एम नॉट जोकिंग. म्हणजे हे कुठून आलं तिच्या ह्याच्यात? मला माहीत नाही. म्हणजे कसं हे आलं? म्हणजे तिचे ऑब्झर्वेशन्स मी सांगतोय. हं. तिचे ऑब्झर्वेशन्स कसे होते? तर या पद्धतीचं म्हणजे तिचं जोपासणं आणि तिचं हे सगळं
सासू सासऱ्यांनी सरिताने पहिलं ते सगळं मला बघता नाही आलं. ती वर्षभराची आणि ती 2 वर्षाची झाली. तेव्हा मला ते ते जरा 8-9 महिने जे आहे, ते तिला मला बघता नाही आलं. कारण ती तेव्हाच खात होती. ती तेव्हाच चालायला लागली होती. ती तेव्हाच पाण्याखाली जात होती, पाण्यात खेळत होती, रांगत होती. ती अशी एका हातानं रांगायची. ते मला बघता नाही आलं. कारण ती तिकडे होती सरिताकडे आणि जरा थोडंसं हे होतं ना, जरा आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे थोडंसं तर मी तिकडे फार जाऊ शकत नव्हतो. ती वरनं मला दाखवायची. आयुषी असं बाल्कनीतनं आणायची आणि मग ओ. तिला तर काय पिल्लू होतं, तिला ते काय तेवढं दिसायचं नाही. पण मी तिला बघून मग खुश व्हायचो आयुषीला आणि मग मी आमची बिल्डिंग बाजूलाच होती सरिताची. ओके. पण आम्ही तेवढं घर हे नव्हतं. कारण पण तिला त्या त्या वर्षासाठी सासू-सासऱ्यांनी माझ्या, "तू शिकायला इकडे ये, तिला मुलीला घेऊन ये." सगळ्यांचा विरोध झुगारून त्यांनी तिला बोलावलं आणि तर तशी ती वाढलेली. म्हणजे अच्छा. 2 घरं म्हणजे एक उमप घराणं जिथे वेगळ्या पद्धतीचं कल्चर, संस्कृती आणि एक जैन फॅमिली. 2 संस्कृती तिला मिळालेल्या. तर तसं ते माझं बाळ आहे आणि खूप गुणी आहे. आणि जसं मी म्हटलं तसं की ती गाणं शिकलीये, हो. पण आता ती एका वेगळ्या क्षेत्रात आहे, जे खरं तर खूपच प्राऊड फील होण्यासारखं आहे एका बिलकुल. बापाला. तर त्याविषयी मला सांगशील? कारण ते ती नंतर सांगेलच, तिने का चूज केलं वगैरे. पण तिने जर जेव्हा वकील बनण्याचं किंवा वकिली शिक्षण घेण्याचं ठरवलं, तेव्हा तुला कुठे इथे नाही वाटलं, यार इतकी आमची सांगीतिक परंपरा आहे, हे आपण जपतोय आणि माझी मुलगी संगीतात का नाही पुढे होते? तू कुठे झालं तेव्हा तुमचं बोलणं नाही, असं तसं? ॲक्चुअली ती आम्ही गायचो ना, मी घरी रिहर्सल करायचो किंवा प्रॅक्टिस करायचो किंवा तिला मी ती हार्मोनियम घ्यायची. ओरडायचो मी कधी-कधी. "हे असं नाही, असं कसं?" तर एक बाप म्हणून निश्चितच. पण मी कधी माझ्या आई-वडिलांनी पण मला फोर्स नाही कधी केला. कधीच नाही, की तू गायलाच पाहिजे. उलट आमच्याकडनं होतं, की तू शिक. आधी शिक ओह! आणि मग म्हणजे माझे सगळे भावंड खूप चांगले शिकलेले आहेत. इनफॅक्ट मी नाही आहे फार. कारण मला त्या ह्याच्यातच वेड रस. होतं. कारण बरोबर. बाबांबरोबर वयाच्या 6व्या, 7व्या, 8व्या वर्षापासूनच मी अगदी फिरायला लागलो होतो. त्याच्यामुळे शाळेत पण तेच वातावरण होतं. म्युझिक, नाटक, डान्स, ह्याव-त्याव. मला त्यासाठीच घेऊन जायचंय. मला असं वाटायचं मला शाळेत बसवतं टेबलवर त्यासाठीच, की तू सगळ्या कॉम्पिटिशन्सला भाग घे. भाग्ये. म्हणजे मी त्यासाठी असायचो की काय. पण हे सगळं वातावरण होतं, पण आई-वडिलांनी कधी फोर्स नाही केला. म्हणून आम्ही पण ठरवलं होतं, सरिता आणि आणि मी, की तिला फोर्स नाही करायचा. पण बघायचं, की तिला कुठल्या क्षेत्रात आवड आहे. हे आई-वडिलांना फार लक्ष देणं आत्ताचे गरजेचं आहे. नाही तू हेच कर, तू तेच करायला पाहिजे. त्या मुलांना ना त्यांच्यासारखं वागू द्यावं. बरोबर. आता ती जर आम्हाला म्हणाली असती, "नो, आय एम नॉट इंटरेस्टेड इन लर्निंग" किंवा "मला शिकायचं आहे, मला काही फार हे नाही आहे." तर मग मी तिला इकडे आणलं असतं. सरिता म्हणाली असती, "ठीक आहे बाबा, मला असं जाणवत" आणि सरिताच्याच शाळेमध्ये ती शिकायला. सरिता शिक्षिका आणि त्या शाळेत सरिता हो. आयुषी शिकायला आहे. त्याच्यामुळे तिला तिची तिची प्रगती कळत नाही होती. कळत होती. बरोबर. प्रगती पुस्तक माझ्याकडे येण्याआधी ती आईच्याकडे आईकडे. तिचं असायचं सगळं मार्क्स आणि सो शी नोज बेटर देन मी आणि सरिताने खूप तिला ग्रूम केलं चांगलं. त्याच्यामुळे ते शिक्षणाचं सगळं ते वातावरण दिल्यामुळे तिला त्याच्यात स्वारस्य ती जास्त त्याच्यात असल्यामुळे आणि नंतर मला वाटतं मग आम्ही कॉलेजमध्ये ती सांगेलच सगळं ते. मी आता सगळं नाही सांगत. मग आम्हाला जर्नलिझम करायचं की हे करायचं. पण मग तिने याची टेस्ट दिली आणि ती पास झाली त्याच्यामध्ये. मग आणि तिच्यात होतं मला वाटतं काही ना काहीतरी. एक ते एक स्पार्क असतो ना, बरोबर. ते स्मार्टनेस होता मला वाटतं. तर ती पार झाली. म्हटलं आता तू यू बरोबर. कॅन डू. बाकीचं ती सांगेलच. निश्चित. तर तशा पद्धतीने पण वी हॅव नॉट फोर्स्ड हर दॅट यू हॅव टू डू दिस. तुला हेच करायला पाहिजे, तू हेच कर. नाही आपल्या आई-बाबाचं गाणं आहे, माझे आजोबा गायचे, आता तू पण गायला पाहिजे. मला त्याचं हे नाहीये. पण मी त्याच्या पुढे ती जाऊन काय करू शकते किंवा काय करायला हवे हे आपण नंतर मी तुला सांगेन. निश्चित, निश्चित. आयुषी, बाबा इतकं सांगतायत मगासपासून तुझ्याविषयी, तर मला एक तर सांग, की बाबा म्हटल्यावर एक तर संगीत क्षेत्र आणि तुमचं घराणं पूर्ण संगीतात हो. बिझी असलेलं घराणं, जे वेगवेगळे शोज, दौरे. लहानपणी बाबा किती वाटायला यायचा? तो अनफॉर्च्युनेटली खूप कमी असायचा घरी. पण मी खूप जेव्हा मी आता मोठी झाल्यावर बघते, तर मला खूप बरं वाटतं, की तो तेवढा बिझी होता. बिकॉज ह्याच्या फील्डमध्ये जितके बिझी तितके तुम्ही प्रोग्रेस करता आणि ते मला खूप ॲज अ
ॲज अ अडल्ट आता होताना जे मी बघते की मी मोठी होणार, मी आता काम करायला सुरू करणार, मला असं वाटतं की जितकं व्यक्ती बिझी राहतो तितकं त्यांनी मला त्यामुळे खूप सारे सोयी, खूप सारे सुविधा मला दिले आणि त्याच्यामुळे मी खूप कम्फर्टेबली निश्चिंत अशी वाढली. तो जे बोलत होता की मी बिलकुल पण जिद्द नाही करायची, ती का नाही करायची की सगळं मिळायचं. तुला आम्ही खेळणी आणून देतो, तुला पूर्ण पोट भरून देतो, तुला जे पाहिजे ते देतो, तुला प्रेम देतो. तर त्यांनी ते दिल्यामुळे मी कधी जिद्द करण्याची मला भागच नाही पडला. आणि नाही मला आत्ता मी बोलते की मला मला असा विचार आहे की मला मला नवीन फोन हवा आहे. तर ते 3-4 महिन्यानंतर मला तो बोलतो की तू आपण आता जाऊन घेऊया. तर मला ते कधी जिद्द करावीचीच नाही वाटली आणि ते त्याच्या बिझी स्केड्यूलमुळे. त्यामुळे मला असं कधी आतून हे नाही वाटलं की माझा पप्पा माझ्यासोबत का नसतो, सगळे पेरेंट्स डेला येतात, सगळे इकडे येतात. मी बोलली ठीक आहे, पप्पा काम करतो, आई येते. ते एक कॉम्पेन्सेशन असतं ना आणि आता पप्पा जास्त येतो कारण की आई जास्त बिझी झाली. त्यामुळे ते एक एक पास ओव्हर असतोच आणि त्यामुळे मला खूप ऍक्च्युली आता खूप चांगलं वाटतं. पण हा तेव्हा कमी होतं. पण ते कसं बोलतो आपण ते एक इट्स लाईफ असं. पण असं असतं, तू आता लहानपणी बऱ्याचदा बघितलं असेल की इतर पॅरेंट्स मुलांवर कसे ओरडतात, मारतात. तसं पप्पाने एक सांगितलं की आम्ही कधी तिला हात नाही लावला, ओरडणं असेल पण मारलं कधी नाही. हो. पण ते त्याविषयी काय सांगशील? कारण असं वाटायचं आपल्या बाबतीत असं वेगळं का आहे, इतरांसारखं का नाहीये? मी खूप खुश असायची. मी सगळ्यांना सांगायची तुम्हाला मारतात? तुम्हाला मारतात? मी म्हणे मला तर नाही. माझे आई बाबा खूप चांगले आहेत. मला नाही मारत. तुम्हीच असाल मस्तीखोर. त्यामुळे मी खूप खुश असायची माझ्या फ्रेंड्सच्या मध्ये की ओ मला मारत नाही. आणि मग त्यांनी मला दरवेळेस सांगितलं की आम्हाला भागच नाही पडलं तुम्हाला. तर मला ऍक्च्युली खूप अजूनही खूप आनंद होतो या गोष्टीचा की मला मारलेलं नाहीये आणि मी कधी भाग पण नाही पाडलं. मारणं आणि ओरडा पण खूप कमी. असा ओरडा की कशाला मार्क्स नाही आणले, की का अभ्यास नाही करत आहे, की का झोप का एवढी येते तुला? बस त्याच्यासाठी मला ओरडा बसलाय. नाहीतर तो पण फार कमी. फार कमी, फार कमी. ते मला समजवायचे. जसं मी आता गाडी शिकली. समजवून, नाही थांब, असा गेअर टाक, असं हे कर. तर ते खूप सहनशील ते दोघे असल्यामुळे आय थिंक मला ओरडा कमी बसला. आणि उलट जास्त नाहीये. म्हणजे मी मस्तीखोर असेन पण मस्ती आपण सगळेच करतो. पण आय थिंक ते जास्त सहनशील होते. म्हणून मला कमी ओरडा, कमी मार असा पडला असं माझं अंडरस्टँडिंग आहे. बरं, संगीत तू शिकलीयस, तू 2 एक्झाम्सही दिल्यास, हो. पण असं आणि अर्थात आपण लहानपणापासून आपल्यावर संस्कार असले, घरातच संगीताचं वातावरण असलं, की आपण त्याच्यामध्ये एक विचार करतो. हळूहळू तो विचार रुजतो आपल्यात, की आपल्याला याच्यात काहीतरी करायचंय. कारण आपल्या घरात सगळे तेच करतायत. सो ते वाटलं नाही का तुला? आणि वकील व्हावं असं का? म्हणजे या क्षेत्राकडे वळावं असं का वाटलं? अच्छा. तर सगळीकडे म्हणजे माझ्यासाठी खूप नवल नव्हतं. मला सगळे हे प्रश्न विचारतात, की "तू का नाही करत?" कारण माझ्यासाठी हे असं नवल नाही. मी जेव्हा पण लोकं म्हणजे माझ्या पियर्सशी मी जेव्हा बोलते माझ्या कॉलेजमध्ये, ते एकदम म्युझिकला वेगळं ॲज अ वेगळं एंटिटी बघतात, ॲज अ आउटलेट बघतात. ते मी पण बघते. पण माझ्यासाठी म्युझिक खूप माझ्यातच आहे असं आहे. कारण मी लहान पोटात असल्यापासून मी ऐकत असणार बरोबर. म्युझिकला आणि मी पोटात असल्यापासून ते सगळं बघते. मी आजोबांना बघायची बसलेले घरामध्ये पूर्ण वेळ लिहित. मी ते बघायची वाचन सगळ्यांचं, सगळे गातात घरात. म्हणजे आत्यापासून पप्पापर्यंत सगळे हो. गातात. आणि मी असं केलं, की मी ॲज अ को करिक्युलर बघितलं जास्त त्याला. कारण मला असं सांगितलं, की "तू जास्त अभ्यासावर फोकस कर. तू थोडं स्वतःला एक हे कर." आणि ते मला खूप पटलं आई-पप्पांचं, की काय होतं आपण अर्धवट मग करून राहतो. बरोबर. आणि मला ते नव्हतं करायचं. आणि मी त्यांच्याशी आम्ही रेग्युलरली खूप बोलतो. मी आई-पप्पा असे बसलेलो असतो इथे लिव्हिंग रूममध्ये आणि आम्ही खूप चर्चा करतो गोष्टींवर. आणि तसंच तेव्हा पण करायचो जेव्हा मी लहान होती. तर त्यावेळेस मला असं वाटलं, की ॲक्च्युअली मी थोडं अभ्यासावर फोकस करावा. आणि त्यामुळे मी ते क्लासेसला जायची. मी कथ्थक पण केलं. मी असं सगळं केलं. पण मला असं वाटलं, की फक्त गाणंच नसेल ना. आजोबांचं वारसा पुढे घेऊन जायला, पप्पाचा वारसा पुढे घेऊन जायला. यू कॅन टेक इट इन डिफरंट वेज. आणि बरोबर. जर माझी रीच खूप ग्लोबल झाली, मी खूप पुढे गेली फक्त त्या एका क्षेत्राच्या, तर मी आय थिंक अजून लोकांपर्यंत पोहोचू शकते. माझ्या पियर्स जे माझे कॉलिग्स आहेत त्यावाल्या सर्कलपर्यंत पोहोचू शकते. तर ते मला हळूहळू थॉट आला, की मी बोलली नाही आपण आता जास्त अभ्यासाकडे. आणि मी थोडं आईचं जास्त घेतलं त्या बाबतीत. त्यामुळे मग मी बोलली मी अभ्यास करणार. आणि 10th पर्यंत मी कन्फ्युज्ड होती, की मला काय करायचंय, की मला इंजिनिअरिंग करायची आहे, की मला हे करायचंय. ते मग सगळे प्रत्येक मुलांचं हो, ते हो, सगळे ते कन्फ्यूज असतंच. असतात, कन्फ्यूज सगळे. पण मग मला एक करिअर फेअर आला आणि मला त्यांनी भागच पाडलं, की तू आता एक डिसाईड कर आणि त्याचा करिअर फेअरवर तुझा
तर स्टॉल जाऊनच तुम्हाला बरोबर. पुढे हे मिळेल. म्हणजे आता तुम्ही डिसाईड केलं तरच तुम्हाला, खूप लेट डिसाईड केलं तर मग ते लेट सगळं होऊन जातं. सगळं होऊन जातं. हो. मग तेव्हा माझं असं होतं की मला जर्नलिझम करायचं आहे ओ. आणि की मी आणि आई बोलली ठीक आहे आपण बघूया, तू आता ज्युनियर कॉलेजला लाग. आणि मी अनायसे लागली रुईयामध्ये, जिकडे हा कल्चर खूप खूप आहे. खूप व्हायब्रंट आहे. त्यामुळे मग मी तिथे स्टुडंट्स काउन्सिल आणि को करिक्युलर्स आणि अँकरिंग करा आणि दर फेस्टमध्ये काही ना काहीतरी करा, असं सगळं करायला लागली. तर तेव्हा माझं अजून हे झालं, पण मग मी अजून तरीही कन्फ्युज. म्हणजे 2 वर्ष मला वाटतं हो हो, तिकडे मी तर. 2 वर्ष होती, तिथे 11th आणि जे 12th. हो, मी आणि जनरल सेक्रेटरी पण होती तिकडे. कळचं सगळं. हा, तर मी इलेक्ट झाली होती. मॅमने आमच्या ऍक्च्युली मला सिलेक्ट केलं होतं फॉर पण जनरल तिथे माहित सेक्रेटरी. नव्हतं ही माझी मुलगी आहे. हो. हा, हे पण सांग. हो, आणि मी जिथे पण जाते तिथे मी सांगत नाही. सांगत नाही अजिबात. ते मला विचारतात काय काय कोणाची आयुषी नात पुढे आहेस? काय, आणि मी तरी सांगत नाही. आणि मी फक्त लवकर लवकर बोलते आयुषी मग, कारण मला नको आहे की माझं नाव त्यांना कळलं आणि त्याच्यानंतर मला काय ट्रीटमेंट मिळाली, मला ते ती नसतं. वेगळी ट्रीटमेंट नकोय. हो, नको असते. आणि सामान्य माणसाची अशी ट्रीटमेंट. कारण त्याच्याने आपल्याला कळतं की कसं असतं आणि त्याच्याने ऍक्च्युली शिकायला जास्त मिळतं. नाही तर कसं सगळे तुम्हाला एकदम पॅम्परिंग केलं की pamper आपण शिकत नाही, नाही. बिलकुल नाही शिकत. त्यामुळे मला ते नको असतं. त्यामुळे मी जिथे पण इंटर्नशिपला जाते, हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टला, मी कधीच कोणाला सांगत नाही की मी कोण आहे. मी एंडला इंटर्नशिपच्या मी सांगते की मी असं असं आहे, जेव्हा डिस्कशन होतं तेव्हा. पण हा, मग तेव्हा जेव्हा आमचं सिलेक्शन झालं, मला घेऊन गेले काउन्सिलरकडे की की तू आता टेस्ट दे आणि तू समज तुला काय पाहिजे. मग आम्ही लॉ एक त्याच्यातला होता आणि मग मी तो सिलेक्ट करून मग मी क्लॅट देऊन मी NLU मध्ये लागली. तर ते माझं वाट एकदम स्वतःच ती अनफोल्ड होत गेली. मला जास्त कष्ट नाही घ्यायला लागले की मी काय करू, मी दिवस रात्र बसलीये. तर माझ्यासाठी ते खूप इझिली होत गेलं. होत गेलं. तू आता आजोबांची आठवण केलीस. तुला आठवतायत आजोबा, म्हणजे असे त्यांचे शोज आणि ते रंगमंचावर सुरू आहे त्यांचं हे, आणि तू पाहतेस प्रेक्षागृहातून त्यांचे कार्यक्रम. असं काही आठवतंय किंवा तू जायचीस त्यांच्याबरोबर, त्यांच्यासोबत बसायचीस घरामध्ये? एकदम थोडं थोडंच आठवतं, कारण मी खूप लहान होती जेव्हा ते वारले. पण मला हे आठवतं, मी जांभूळख्यान बघितलंय. मला हो. नक्की पूर्ण नाही आठवत की काय आहे, कारण मी खूपच खूपच लहान होती. पण मला बरोबर आठवतंय की ते अंगरख्यामध्ये ते पूर्ण ड्रामा होतोय, ते मला आठवतं. मग मला मी मराठीतलं जास्त आठवतं. तेव्हा ते त्यांचा एक सेट करायचे आणि तुंबडी, भारूड. तुमडी भारूड करायचे तेव्हा ते. आणि त्यांचं एक होतं की ते भाला आणि हा, तो तलवार. तलवार घेऊन, त्यांचा एक ढाल. पूर्ण एक ढाल आणि तलवार घेऊन ऍक्च्युली तुंबडीचा एक तो पार्ट होता. हा. लग्नाला चालला तुम्ही, लग्नाला चालला. हा. आणि त्याच्यानंतर एक बहिर्जी नाईक म्हणून येतो ना, तो सांगावा घेऊन, आणि त्याच्यानंतर ते ह्या मुलांना खूप आवडायचं ते. ते मला अजूनही लक्षात आहे की ते कधी कधी मी विंगेत बसायची आणि सेट होता ना, त्याच्यामध्ये घर होतं, त्या घराच्या आतमध्ये जाऊन मी बघायची सेटवर स्टेजवर बसून. आणि ते मला अजूनही ते सगळं डिस्टिंक्टली आठवतं. पण तेवढं नाही आठवत. एवढं पण आहे नक्की आठवतं की ते एका त्या कोपऱ्यात बसायचे त्यांच्या पेपर पेन घेऊन आणि ते नुसते लिहत बसायचे. तर आम्ही किती पण धिंगाणा घालू, दर एका व्हिडिओमध्ये लहानपणाच्या ते बसलेत आणि ते तिकडे अभ्यास करतात. ही एक सगळ्यात मोठी मेमरी आहे त्यांची. बरं नंदेश, जसं मी आता आयुष्य बोलतेय Right. पूर्ण एकंदरीतच तिच्याविषयी, तुझ्याविषयी, हम्म. तर घरामध्ये असं असतं ना, मुलगी असली की आपण एकतर मी जसं म्हटलं सुरुवातीला की मुली खूप लवकर मोठ्या मोठं होतात होतं. आणि आपल्याला Right. एक बायको सोबतच आणखीन एक आपली मैत्रीण होते, ती म्हणजे मुलगी, बिलकुल. जी आपण खूप शेअर करतो. तर तुझं आणि आयुष्याचं नातं नेमकं कसं आहे बाप लेकीचं? म्हणजे तुम्ही किती शेअरिंग असतं, कोणत्या गोष्टी शेअर करता, किंवा एखादी गोष्ट सांगायची आहे तर आधी आयुष्यला सांगावी, तिच्याकडनं काही सल्ले तू घेतोस का, किंवा काय कसं नातं आहे तुमच्या दोघांचं? बिलकुल, बिलकुल. तसंच आहे. आता माझ्या आयुष्यात खूप ह्या 3 स्त्रियांचं माझ्या आयुष्यात खूप मोठं काय म्हणतो योगदान आहे. एक तर माझी आई, माझी बायको सरिता आणि मग आयुषी. कारण ह्या 3 स्त्रिया अशा आहेत ना, मला म्हणजे आपण आता तू म्हणालीस, मला प्रश्न विचारलीस की काय म्हणजे, पण मला थोडंसं वेगळं जाऊन सांगायचं आहे की आईने मला जन्म दिला, परत मला जीवदान दिलं 2दा. तसंच सरितानं पण मला खूप जपलं. त्याच्यानंतर माझ्यावर काही संकट आलं, खूप मोठं संकट आलं होतं. तसं मग आई तेवढ्यात गेली होती आणि ते संकट या दोघींनी निभावलं. तर या दोघींनी ते सगळं माझं सगळं केलं. म्हणजे काय नाही केलं एक पेशंटचं असतं ते. तर ते त्याच्यामुळे काय म्हणूया ना की
ते नातं जे आहे ते माझं एक आईसारखं नातं आहे. मी सांगू नाही शकत त्या नात्याला काय नाव द्यावं कळत नाही. पण आम्ही खूप फ्रेंडली आहोत. म्हणजे बघायला गेलं तर आम्ही सरिताची खूप मस्करी करतो. दोघं मिळून. आम्ही दोघे मिळून मग त्या दोघे मी असं की दोघे जण माझी खेचतात. म्हणजे आम्ही जाम खेचतो आणि आम्ही खूप मस्करी करतो आणि आम्ही ना खूप चर्चा पण करतो. समजा तिचं काही अडलं किंवा मला काही अडलं तर हे काय आहे? कारण ना मी त्याला थोडासा इंग्लिशमध्ये कॉन्व्हेंटचा असला तरी पण इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी वीक आहे या दोघींपेक्षा. मी कारण मराठी असल्यामुळे ह्याव त्याव जास्त यांच्यासारखं असं ओ माय गॉड असं काही बोलता येते फार मला म्हणजे आत्ताचं जे इंग्लिश आहे किंवा आत्ताचं जे ते समजतं आपल्या सगळं पण कसं आहे आपण त्या मराठी याच्यामध्ये असल्यामुळे बरोबर. मराठी कल्चरमध्ये असल्यामुळे गाणी आणि तर तेवढं मी थोडंसं बोलणं वगैरे थोडंसं मागे राहिल्यामुळे ह्या दोघ्या मला खूप माझी खेचतात आणि ह्या एकदम आमचं घरात आहे ना खूप फॅमिलियर खूप खूप असं मैत्रीपूर्वक आमचं नातं आहे. आम्ही खूप ईज असतो. ईज असतो म्हणजे गाडी चालवणं बिलवणं आता ती शिकायला लागली आहे. त्याच्यामुळे मजा येते. बाजूला बसून असं मित्रासारखंच आम्ही गप्पा करत असतो. आम्ही कॉफी वगैरे प्यायला पण जात असतो. आम्ही जस्ट वी चिल्ड आउट ना. येस. खूप मी तर सगळं सांगते आई पप्पांना. हो. सगळं Each and everything. ईच अँड एव्हरीथिंग. एव्हरी लिटल एक्सपिरियन्स मी ते नेगेटिव्ह असलं की पॉझिटिव्ह असलं मी सगळं सांगते की आज असं हे झालं ते झालं आणि मी खूप बडबडी लहानपणापासून आणि ते दोघे माझ्यासाठी खूप ओपन इयर्सने ऐकतात. तर त्यामुळे मी सगळं सांगते. ऑब्व्हियसली काही गोष्टी आपण नाही सांगत की आज की जसं की आज कॉलेजमध्ये टीचरने ओरडलं ते नाही सांगणार मी पण थोड्या दिवसानंतर ते पण सांगून देते. बरोबर. त्यामुळे मोस्ट ती सगळं तशी हे नाही आहे म्हणजे काहीही झालं तरी खूप ओपन आहे म्हणजे त्या गोष्टीबद्दल आणि आम्ही आत्ता ती इतकी मोठी झाली आहे की आम्ही आता खूपशा गोष्टींना आम्ही शेअर करतो म्हणजे अडल्ट गोष्टी ज्या आहेत मी सांगू इच्छितो माझ्या मित्रांना किंवा यांना की मुलांना थोडंसं ईज करा थोडं काय म्हणतो ना त्यांच्याशी बोला अडल्ट गोष्टी पण बोला म्हणजे बरोबर. त्यांच्या मनातलं म्हणजे तुम्ही असं त्यांना अरे नाही नाही हे बोललं नाही पाहिजे नाही 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 हे करायला नाही पाहिजे जस्ट बी विथ देम त्यांच्याबरोबर एक एक नातं आपलं ना एक आई वडिलाचं विसरून एक थोडंसं मैत्रीपूर्वक पण नातं बरोबर. आपण ठेवलं पाहिजे त्यांनाही थोडंसं ईज करून पुन्हा एकदा आपण त्यांना दाखवलं पाहिजे की ए सॉरी हा आम्ही आई बाबा पण आहोत तुझे तर असं आमचं एक नातं आहे खूप ओपन नातं आहे आमचं खूप छान नातं आहे. बरं, आयुषी तुझ्यासाठी इन्स्पिरेशन कशी आहे, म्हणजे कशा पद्धतीचं इन्स्पिरेशन तिच्याकडनं तुला मिळतं? हे खूप आहे माझी आई जशी होती ना हा. मी आत्या लोकांना माझ्या पाहिलं नाही पण माझी आई किंवा माझ्या बहिणी म्हणजे हे इन्स्पिरेशन किंवा हिची हिची आजी म्हणजे माझी सासू सासरे हे खूप खूप या इन्स्पिरेशन सगळे इन्स्पायर्ड करणारे आजूबाजूला लोक मला भेटले तसं ना आयुषीकडनं पण खूप आम्हाला पॉझिटिव्ह दोघांनाही नॉट ओन्ली फॉर मी पण ती आता जशी जशी ती मोठी होत गेली तिला समजत गेल्या ना गोष्टी तर मला एक पॉइंटला असं समजलं अरे ही एक पाऊल माझ्यापेक्षा हिला जास्त माहिती आहे पण मी ते कधी नेगेटिव्हली किंवा तू काय मला शहाणपणा शिकवते वगैरे असं मी मस्करीत मी बोलतो तू काय शहाणी झाली काय पण तसं नसतं मस्करीत असतं पण मला एक कळत असतं की शी नोज शी इज वन स्टेप अहेड तिला एक गोष्ट माझ्यापेक्षा जास्त कळते हे मला खूप आनंद होतो की अरे हे मला नाही कळलं पण हिला कळतंय आईला या वयात तर त्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेप्ट पण करता आल्या पाहिजे तर या ऍक्सेप्टन्स भावना पण आई वडिलांमध्ये असली पाहिजे मुलांबद्दलची तर असं आहे सगळं. निश्चित. आयुषी, बाबा आता तुझ्या बाबाला मी विचारला हा प्रश्न, हा तुला असेल की बाबा तुझ्यासाठी कसं इन्स्पिरेशन ठरतो? अर्थात आपला बाबा आपल्यासाठी सुपर हिरो असतो, म्हणजे आपण आपल्या भविष्यातला जोडीदार पाहताना सुद्धा बाबातले बरेच गुण त्याच्यात पाहतो, म्हणजे ते पाहू नयेत कारण ती दोन वेगळी माणसं आहेत, पण ते पाहतो कारण आपल्याला ते त्याच्याबरोबर राहण्याची सवय असते, तो कम्फर्ट झोन असतो जो आपल्याला हवा असतो आपल्या जोडीदाराकडनं. पण आत्ता या क्षणी, त्यासाठी तू खूप लहान आहेस, पण आत्ता या क्षणी मी असं विचारेन की बाबा कशा पद्धतीचं इन्स्पिरेशन कोणत्या बाबतीत तुला ठरतो? आणि एक दुसरा प्रश्न जोडून घेईन, मगाशी बाबा म्हणता म्हणता म्हणाला की आजारपणाबद्दल, पण त्यावेळेस एक मुलगी म्हणून असं असतं ना की अरे आपला बाबाला असं झालंय तर आपल्याला ते सुचत नाही, बऱ्याच आपलं जग आपलं हललेलं असतं. सो तो एक क्षण आणि त्यातनं तू बाबाला केलेला सपोर्ट आणि त्याविषयी मला ऐकायला आवडेल. ओके.
तर बाबा ॲज अन इन्स्पिरेशन ॲक्च्युली दर गोष्टीमध्ये मी बघते की जेव्हा पण माझं कॉलेजमध्ये कुठलंही इव्हेंट असतं, कुठलंही काम असतं, किंवा जेव्हा मी इंटर्नशिप्सला जाते, मी लॉ शिकते किंवा काही पण करते, तेव्हा एक त्याचे सांगितलेले खूप छोटे छोटे ॲडवाइसेस आहेत. तो मला सदैव सांगतो लहानपणापासून, दर एका नेगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह करण्याचं शिकायचं, की जर ती नेगेटिव्ह आहे तर ती पॉझिटिव्ह होऊ शकते जर तू त्याला तसं बघितलं. आणि दुसरी गोष्ट, लोकांमधनं सगळ्यांशी बोलायचं, सगळ्यांशी मैत्री ठेवायची, आणि ते भलेही बॅड पर्सन, टिपिकल बॅड पर्सन असतील, त्यांच्यातनं पण आपण काहीतरी शिकतो. तर हे जे सगळे छोटे छोटे गोष्टी त्यांनी लहानपणापासून ऑब्झर्व केलेले आहेत, ते मी माझ्या सोबत घेऊन चालते जेव्हा पण मी कुठे असते. आणि कसं लोकांशी बोलणं, कसं लोकांसोबत वागणं, कसं त्या एका कठीण एन्व्हायरमेंटमध्ये जगणं, कारण कुठलंही फील्ड कठीण, खूप खूप कठीण असतं, आणि एखाद्या खऱ्या व्यक्तीसाठी अजून कठीण असतं. तर जर मला सच्चाईने वागायचंय, जर मला चांगलं करायचंय माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी, लोकांसाठी, तर मला ते खूप छोटे व्हॅल्यूज आहेत जे त्याचे तो कधी पण अननोईंगली, सबकॉन्शियसली करतो. आणि ते माझ्यात पण सबकॉन्शियसली आले की मी लहानपणापासून तर दोघांना बघितलंय ते करताना. तर त्याच्यामुळे मी, आणि त्याचं रेझिलियन्स जे आपण बोलतो, त्याचं जे किती पण खालचा टाइम यावा असं असतं ना, आपलं एक एक चांगलं असतं मग खाली पडतं, मग चांगलं असतं, किती पण एखादा बॅड पॅच यावा, तो पॉझिटिव्हिटी नाही सोडत. मी नाही आहे तेवढी पॉझिटिव्ह अनफॉर्च्युनेटली, पण त्याची जी पॉझिटिव्हिटी आहे ना, मी त्याला खूप दाद देते. कारण तेवढं व्यक्तीने एखादा स्वतःला उभं ठेवणं, इवन आफ्टर सो मेनी, जेव्हा आजोबा वारले तेव्हा खूप एक लो पॅच सगळ्यांसाठीच लो पॅच होता. त्याच्यानंतर मग आजीसोबत, मग त्याचं जे झालं, आता मी त्याच्यावर येते की तेव्हा त्याचं झालं एकदम अननोईंगली झालं. आम्हाला एक पण अशी हे पण नव्हती, की भनक पण भनक पण नव्हती नाही लागली. की असं होईल. कारण आम्हाला वाटलं अरे हेल्दी आहे तो, आमच्यापेक्षा असतं. त्यांनी त्यांनी कॉफी सोडली, चहा सोडला, खाणं पिण्याचे पथ्य केले, आणि झोपायचा थोडा प्रॉब्लेम, पण ते कसं एका गायकाच्या आयुष्यातला एक भाग असतो तो. त्यामुळे ते सगळं सोडून तो खूप, आणि तो मेडिटेशन करतो. तो त्याचे जे रियाज असतो, तो एक एक प्रकाराचा एक्सरसाइज असतो माइंडसाठी. तर ते त्याची तशी लाईफस्टाईल खूप हेल्दी होती. त्यामुळे आम्ही असं एक्सपेक्टच नव्हतं केलं की कधी होणार. आणि जेव्हा ते झालं, आम्ही एका बारशाला जात होतो ॲक्च्युली, आणि आम्हाला वाटलं नाही त्याचं सायटिका असेल, नाही त्याचं कंबर पकडली असेल, की तो दौऱ्यावर होता. पण जेव्हा ते झालं, आम्ही एकदम शट ऑफ झालो. आम्हाला असं जेव्हा सांगितलं की हार्ट अटॅक आहे, तेव्हा आम्ही तर एकदम 2 सेकंदासाठी पूर्ण सगळं पॉज झालं. ते बोलतात, आपण टीव्हीवर बघतो ना की टाइम स्टॉप, मूवीमध्ये बघतो, ते लिटरली आमच्यासोबत झालं. तेव्हा फक्त मी आणि आई होतो, आणि सगळं जग अंधार असं झालेलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पिकअप केलं स्वतःला, आम्ही आलो, आम्ही त्याला ऍडमिट केलं. ते सगळं, ते एक प्रोसेस थोडा कठीण होता त्यावेळेस. पण काय बोलू, जर त्यांनी त्यांनी स्वतःला नसतं पकडलं ना, तर आम्ही नव्हतो तेवढं उभं राहू शकलो. आणि त्यातनं त्यातनं एनर्जी मिळते आपल्याला, आणि एक एक ती ते दरवेळेस मला थोडं इमोशनल करतं. कारण म्हणजे तो एवढा स्ट्रॉंग असूनही की ते खूप कठीण असतं एखाद्या व्यक्तीने, आणि त्याचं खूप मेजर होतं. म्हणजे त्याच्यासाठी ते, जर त्या दिवशी त्या डॉक्टरांनी तो डिसिजन नसता घेतला, तसं बोलतो ना आपण, एक स्प्लिट सेकंड, एक स्प्लिट सेकंड लागतो काही पण खराब व्हायला. त्यामुळे मी खूप खुश आहे की ते सगळं आमच्या फेवरमध्ये गेलं, इवन डिस्पाईट दॅट. आणि त्यांनी काय केलं ना, त्यांनी आम्हाला अजून जोडलं. त्यांनी एक फोर्स केला आम्हाला स्लो डाऊन व्हायला. कारण आपण मी धावत एवढी असतो. कॉलेजमध्ये बिझी, एवढा तो त्याच्यामध्ये बिझी, आई स्कूलमध्ये बिझी, तर ते आम्हाला अजून एक टाईट निट बॉन्ड. केलं. आणि ते कसं बोलतो, सेकंड लाईफ जी असते ना, ती आपल्याला जास्त आणि एकमेकांविषयी आपल्याला अधिक कळतं की आपण किती बॉन्डेड आहोत, आणि आपल्याला किती राहिलं पाहिजे. खूप ती वेळ सांगून जाते निश्चित. पण नाही, आता मला बाबा मला ते सांगायचं आहे, ते विषय निघाला म्हणून. पण माझं जेव्हा मी ॲडमिट होतो ज्युपिटरमध्ये 1-2 दिवस, ICU आणि मध्ये. तिथे ICUमध्ये, आणि माझं ओपन हार्ट करायचं होतं. तर ते चांगला डॉक्टर शोधात होते की हातातली नस नाही निघाली पाहिजे, पायाची नाही निघाली पाहिजे. तर सरिता हे सगळं शोधत होती. तर रमाकांत पांडा आणि भट्टाचार्य असे आमचे एक दोन नावं निघाली. आमचे मामा, म्हणजे आमचे बांदेकर मामा, जे ब्रिज कँडीला होते, त्यांनी सजेस्ट केल्यानंतर, तर त्यांची भेट घ्यायला ही ही आणि माझा भाऊ उदेश, हे दोघे 12 तास न काही खाता, 12 तास या डॉक्टरकडे जाऊन, भट्टाचार्यांकडे जाऊन
रिपोर्ट दाखवून परत त्यांना पांडाकडे यायचं, ते रमाकांत पांडा. परत त्यांची जर ती वेळ मिस झाली, तर आपण जर खायला बसलो, काय झालं तर मिस झाली, तर सगळं पुढे जाईल. अपॉइंटमेंट जी म्हणतो. तर ह्या लोकांनी जे 10-12 तास सकाळपासून निघून अपॉइंटमेंट घेऊनच आले आणि ही त्याच्यात पुढे होती ते पेपर्स आणि हे सगळं दाखवायला. माझा रिपोर्ट, मला काय होतंय, काय नाही. कारण तिला मेडिकलमधलं भरपूर समजतं. जरी ती आता वकिली करत असली, तरी मला सांगायला आवडेल, शी नोज अ लॉट. त्याच्यामधलं खूप तिला मेडिकलमधलं कळतं. तिला मेडिसिन्स कळतात, तिला सगळं माहिती आहे. तर त्याच्यामुळे काय झालं, ती डॉक्टरांशी बोलत होती. म्हणजे माझ्यासाठी माझी मुलगी जाऊन तिथे सांगत होती, की त्याला असं असं झालंय, ते लवकर लवकर करा. आणि मग त्या डॉक्टरांनी, पांडांनी, आमचा एक फोन पण गेला मित्राचा, आमचा संजय घागरे नावाचा आमचा मित्र आहे, त्याच्यामुळे डॉक्टर पांडांची ओळख झाली आणि पटापट. आणि मी ही अपॉइंटमेंट घेऊन आलीच होती, पण ते काही होत नव्हतं. मग त्याने फोन लावला की ऐसा ऐसा आहे. पण जर हे गेली नसती, पेपर दाखवले नसते, तर तर ते काही न खाता दोघे जण, न काही खातात 12 तास ते सगळं दिवसभर, सकाळी 7 वाजता निघालेले, रात्री आले ते. म्हणजे हे सगळं इतकं करून या लोकांनी, म्हणजे इतकं तिला इतकं शिकायला मिळालं. त्याच्यामध्ये ती इतकी, म्हणजे काय म्हणतो ना, एक बापाचं आयुष्य वाचवायला त्याला त्या सगळ्या संकटातनं बाहेर मी काढूनच त्याला आणणार. म्हणजे त्या याच्यातनं, अग्नीतनं ओढून बाहेर आणलं मला. म्हणजे खूप 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 कठीण होती ती गोष्ट. सरिता एक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये होती, ती सगळं चेक करत होती सगळं, आणि ही जाऊन तिथे दोघींचं संभाषण सुरू होतं. काय झालं, काय म्हणाले डॉक्टर, काय चाललंय, हो सगळं होतंय, आता आपल्याला ते मिळतंय अपॉइंटमेंट, हे ते ते ते. आणि मग लगेच एका क्षणात ते झालं सगळं. आणि मग आम्हाला शिफ्ट केलं, माझं ऑपरेशन झालं. तिथे पण ती चेक करत होती येऊन सतत. ती ना ती बीपी चेक करायची बीपी मी. चेक करायची, कारण तिला सगळं माहिती आहे. ते सगळं चेक करायची. एक सर्टन पॉईंटवरती ती डॉक्टरांना ओरडली पण, तुम्ही खोटं नका करू, ते मला दिसतंय इकडे, तुम्ही सांगू नका मला, आय नो. मग त्या डॉक्टरांनी ना, हिला ते कळतंय म्हणून त्यांनी ती स्क्रीनच फिरवली. नाही, ती बदलली. ती बदलली कॉम्प्लेक्स वाली आणि की दुसरी. मला कॉम्प्लेक्स नाही समजणार की मी डॉक्टरी नाही करत आहे, तर हां. त्यांनी असं पण झालं. म्हणजे बघ, का ते पेशंट उगाचच त्यांना टेन्शन येऊ नये म्हणून ते पण असतं. पण शी वॉज चेकिंग. एक एक सेकंद आला किंवा येऊन ते सतत मला मॉनिटर करणं. म्हणजे त्यांचं तर होतंच, पण या दोघींचं पण खूप मॉनिटरिंग होतं. पण हे खूप कठीण हे सगळं होतं. मला या सगळ्या संकटातनं आम्ही जे गेलो, सरिताचं 2-3 वर्ष झालं, ते पण आयुषीनेच केलं. ती पण 2 वेळा तिचं ऑपरेशन झालं. इथे नॉड्यूल्स तिला आले होते. ते आणि जरा मग ते एकदा कॅन्सर. एकदा कॅन्सरचं ते झालं. म्हणजे आम्ही 4-5 वर्ष त्यातनंच जातो. पण लोकांना मग आम्ही कधी सांगितलं नाही, कधी ते दाखवून दिलं नाही. तो त्रास आम्ही तिघांनीच सहन केला. आमच्या फॅमिलीने सहन केला. तर तिथून पण आम्ही संकटातनं बाहेर आलो. त्या सगळ्या ह्याच्यातनं आयुषी सगळं बघायला होती. पेपर वर्क, पैसे भरणे, थांब तू इथे थांब, मी जाऊन येते. म्हणजे सगळं ते डॉक्टरांशी बोलणं, नर्सशी बोलणं, हे करणं, पेपर ॲडमिनिस्ट्रेशनशी बोलणं, हे सगळं शी वॉज डुईंग. म्हणजे तिला ह्या लहान वयात तिने खूप मोठे धक्के बघितलेले आहेत. या वयाच्या तिच्या 15व्या वर्षापासून तिने खूप मोठे धक्के बघितले. बाबा जाणं. म्हणजे आई वडिलांच्या बाबतीतले हे हो. आपल्याला खूप बापरे! इमोशनल बाजू असते ती. खूप आणि खूप कठीण, खूप कठीण. मला इतर अनेक मुलं गेली असतील, पण ती बाबा माझे जाणे, त्याच्यानंतर मग सरिताचं असं होणं 8 वर्षानंतर 2 वेळा, 2-3 वर्षामध्ये, मग माझी आई जाणं, मग माझं होणं. म्हणजे तिचं कॉलेज करून, तिचं हे करून, ते सगळं प्रेशर घेऊन, म्हणजे कठीण आहे एखाद्या मुलाला. म्हणजे आपल्याला तेव्हा नव्हतं तेवढं, पण आत्ताचे हे सगळं मला मला म्हणजे मला आश्चर्य वाटतं तिचं. ती मॅनेज करत असेल मला माहीत नाही. आता तिला इतकं ती मॅनेज करायला लागली आहे, की तिच्या आयुष्यामध्ये आता मला नाही वाटत काही अडचण आली, संकट आलं तर ती डगमगेल. वो चुटकी बजा के उसको सॉल्व करेगी. हो, बरोबर. भले ते आमच्यावर आलं असेल, बरोबर. पण तिने ते तिच्यावर समजून घेतलं. बरोबर. मी एक शेर, मला बाबाचा शेर आठवतो इकडे, कि कदम कदम पे उरूज जवाल होता है. जवाल यानी कोई संकट खाई. कदम कदम पे उरूज जवाल होता है. हर एक बला से वो मुझको निकाल देता है. बाबा हा शेर म्हणायचे की कदम कदम पे उरूज जवाल होता है. हर एक बला से वो हमको निकाल देता है. न जाने किसकी दुआओं का फैज है मुझ पर. न जाने किसकी दुआओं का फैज है मुझ पर.
अरे मैं डूबता हूं तो दरिया उछाल देता है. हम डूबने जाते हैं मगर दरिया बोलता है अभी तुम्हारा वक्त नहीं आया, वक्त आने दो, वक्त अभी बहुत बाद में, तुम जाओ. वो दरिया उछाल देता है. म्हणजे मी त्या भोवऱ्यात आपण अडकतो ना, त्या भोवऱ्यात आपण अडकतो अडकतो, आत्ता मी जाणार, आत्ता आम्ही जाणार, आता आम्ही संपलो, आणि एका क्षणाला तो भोवरा आपल्याला किनाऱ्यावर आणून टाकतो. पुढचा प्रश्न एक असा असेल ते हा. म्हणजे असं असतं ना की आपल्या मुलांकडनं पण आपण काही ना काही शिकत हम्म, असतो. हम्म. त्यामुळे तुला तुझ्या मुलीमधला असा कोणता गुण घ्यायला आवडेल की जो तिच्यात उपजत चांगला आहे आणि तो मला आवडेल, तो माझ्याकडे नाहीये, आणि वाईस वर्सा तुला बाबाकडनं कोणता गुण घ्यायला आवडेल? अजी तू सांगते की मी सांगू? नाही नाही तू. ती आहे ना, ती प्रचंड अशी घाबरलेली असते पण ती दाखवत नाही, पण ती प्रचंड कॉन्फिडेंट असते ॲक्च्युली. म्हणजे हे हे फार रेअर कॉम्बिनेशन आहे. म्हणजे तुम्ही कॉन्फिडंट राहणं खूप गरजेचं आहे, ॲज वेल एज तुम्हाला घाबरायला तर पाहिजेच आहे थोडंसं. बरोबर. आपण जर कॉन्शियस नसतो तर ते होणार नाही. बरोबर. तर तो गुण मला, आणि शी इज डॅशिंग. ते आहे ती ते डॅशिंग आहे, ती म्हणजे ती बिंदास्त आहे. तर तो एक माझ्या बाबाचा गुण तिने मला वाटतं घेतलाय. ओ विठ्ठल माझा सरांचा. विठ्ठल बाबा म्हणजे तसं मला नेहमी तिच्याकडे बघितल्यानंतर वाटतं, चल रे काही नाही होत वगैरे, अरे होईल रे, अरे चला रे वगैरे. तुला आयुषी? मला हे जे तो बोलला ऍक्च्युली मी ते त्याच्याकडनं घेतलंय की ते कॉन्फिडेंट दिसणं वगैरे. तो ऍक्च्युली इनहेरेंटली कॉन्फिडेंट आहे. मला ते घ्यायला आवडेल की मी आतूनच कॉन्फिडेंट राहावी, की मी जे काही माझ्या आयुष्यात करेन त्याच्यात मला एवढं तरबेज व्हायचं ना की मला मी उठून ते बोलू शकतो. तर त्याला आज बोललं, तो कुठे पण जातो त्याला बोलतो गाणं गाणं, तर त्याला झटकन त्याला ते गाणं झोपेतून उठवा, सर्दी असेल खोकला असेल ते येतं. मला ते त्याच्याकडनं घ्यायला आवडेल की बस तेवढं त्याच्यात एकदम स्ट्रॉंग होऊन जायचं त्या आपल्या ते बोलणं किंवा विषय. हा. कारण दर एक प्रोफेशन एक आर्टच असतो आपल्यामध्ये, आणि माझ्याकडे आर्ट ऑफ आर्ग्युइंग आहे. तर जर मला त्याच्यामध्ये चांगलं व्हायचं असेल तर मला ते एक करायचंय की मी एकदम त्याच्यात प्रोफिशियंट होऊन जाऊ, की मला झोपेतून उठवलं तरी मी आर्ग्यू करू शकते कुठल्याही मॅटर बद्दल. तर तसं नाही खरंच, पण ही गोष्ट Right. खरंच हे आहे. पण मला आता तुला विचारायला आवडेल ते म्हणजे आपल्या मुलीमध्ये आपल्याला अर्थातच आपण त्या पद्धतीनं तिला मोठं केलंय, त्यामुळे सगळंच आपण चांगल्याच पद्धतीनं केलेलं असतं. पण तरी सुद्धा एखादी गोष्ट आयुष्याला बदलाविषयी सांगाविषयी वाटेल, बदल, तर तू कोणती गोष्ट बदलायला तिला सांगशील? तिच्या स्वभावातली म्हण किंवा तिच्या एकंदरीतच ह्याच्यातली? नाही, बदलायला मी नाही सांगणार, पण एक वय असतं एक. जेव्हा मी पण, मला आठवतं मी पण त्या वयात होतो ना, फार चिडचिड, तुम्ही गप्पा बसा पप्पा, तुम्ही तू बस ग आई. मग ते हे होतं. म्हणजे हे आता आम्ही अनुभवतोय सगळं. तर मला मला ते कळतं की आम्ही पण आई वडिलांना असेच बोलायचो. पण ते ते तर तिच्या होईलच जसं ती आता हळूहळू, पण ती मुद्दामून असं करत नाही की किंवा काय असं बोलणं. आणि बाकी मला असं वाटतं ना की ती ना खूप विचार करत राहते. म्हणजे एका गोष्टीचा खूप असा ना टेन्शन घेत राहते. तर मी तिला नेहमी सांगतो की आपण टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं. तर टेन्शन, समोरच्याला टेन्शन आलं पाहिजे की तुम्हाला काही नसताना तुम्ही त्याच्याशी कसं दोन हात करताय. ही गोष्ट फार मी तिला सांगेन की तू खूप प्रेशर घेऊन, मी पण घ्यायचो, म्हणजे सगळेच घेतो आपण, पण ते काही गरज नाही. आपण भिडणे का, जो हो जाएगा देखा जाएगा. आणि तुला बाबामधली कोणती एक गोष्ट बदलावी, त्याला सांगावंच वाटेल की बाबा हे जरा बदल आता? त्याचं झोपणं लेट पर्यंत त्याला झोपच लागत नाही, मुळे त्याचा तो इश्यू होऊन जातो. पण तो झोपतच नाही, आणि माझं असं असतं की सकाळी पण मग 8 वाजताच उठून बसणार. मग ना आम्हाला झोपू देणार ना स्वतः झोपणार. तर मला असं वाटतं की त्यांनी झोपावं, त्यांनी आराम करावा थोडंसं नाही, झोपतो मी, स्वतःकडे. पण आता सर्जरी नंतर झोप लागायला लागली आहे मला. हा, थोडी लागते आता जास्त आधीपेक्षा, की आता 3 वाजताच लाईट्स आउट, पण तसं तेवढं झोपत नाही तो. तर ते त्यांनी झोपावं असं माझं हे आहे. असा एखादा क्षण तुला इथे शेअर करावा असं वाटतोय बाबा सोबतचा, मग तो हळवा असेल किंवा फन असेल किंवा आठवणीतला असा एखादा क्षण, एखादा किस्सा या इतक्या वर्षांमधला? फनी तर आम्ही रोज थट्टा करतो वेगळ्या वेगळ्या गोष्टींबद्दल. आम्ही काही पण घेऊन त्याच्याबद्दल हसतो. पण आय थिंक बेस्ट मोमेंट्स तेच होते जेव्हा
एक ऍक्च्युली युनिक हे की मी लहान होती, खूप लहान होती हम्म. तेव्हा ना तो खूप दौऱ्यावर जायचा, तो खूप थकायचा, पण माझं असं होतं की मला हार्मोनियम शिकायची आहे आणि माझे हात होते छोटे छोटे, तर तो मला शिकवायचा की सा रे ग ग असा पडतो, तर तो मला शिकवायचा आणि माझे हात पुरायचेच नाही त्या ग पर्यंत, आणि तो बोलायचा तू हात का उचलते, मी बोलली माझा हातच तेवढूच आहे, पोहोचत नाही. तर तो एक आमचा खूप हे होता की आता Funny मी moment फनी, असेल. आता मी फनी मांडते, तेव्हा मला रडायला यायचं की मला येत का नाहीये. पण तसं, आणि आणखीन एक की जेव्हा मी शिकते, गाडी शिकत होती, कारण की ते एक खूप टू मोठा व्हीलर टू व्हीलर आणि की फोर फोर व्हीलर व्हीलर, आता आता फोर व्हीलर. आता फोर व्हीलर, तर ते जेव्हा देवा मला देतो आणि आम्ही चालवतो, तर ते मला खूप प्रचंड आवडतं. मला असं वाटतं की एव्हरीडे आम्ही जावं, एव्हरीडे मी गाडी चालवावी आणि आम्ही फिरावं फक्त. म्हणजे तो आम्ही खूप मजा करतो, हा, हसून आम्ही मिसळून. हसतो, गाणी चालू ओरडतो असतात, असं. गाणी चालू असतात, हसतो, बोलतो. आम्हाला ऍक्च्युली ह्याच्याबद्दल, पॉलिटिक्स बद्दल पण बोलायला खूप आवडतं, ओ की असं चालू आहे तर मी त्याला विचारणार की मग हे कोण आहेत, मग हे कुठलं, मग ह्यांचं हिस्ट्री काय, मग ह्या वेळेस काय झालं जेव्हा तुम्ही लहान होता. पॉलिटिकल वरून बोलताना तुम्ही भांडत नाही ना नाही एकमेकांशी? कोण कोणाला सपोर्ट करते? नाही नाही, कारण नाही, तो नाही. ऐकून घेतो ना जेव्हा. तर मी त्याला वर्ल्ड पॉलिटिक्स बद्दल सांगेन, मी सांगेन युएस मध्ये आता ट्रम्प हे करतो, तर तो पण मला त्याच्याबद्दल विचारतो, मी बोलते मग इकडे काय होत आहे, महाराष्ट्राच्या ह्याच्यात काय होत आहे, की आता सध्या पॉलिटिक्स हा मध्ये राईट. बरोबर. इंडियामध्ये काय होतं, मग आम्ही डिस्कस करणार त्याच्याबद्दल. तर ते ते मला खूप आवडतं. बरं, थोडेसे फनी स्टाईलचे क्वेश्चन्स आहेत आता. हे बाबांच्या स्टेज लुक बद्दल तुझं मत काय आहे? तो कूल असतो स्टेजवर परफॉर्म करताना, तो रॉकस्टार वाटतो तुला, की थोडं जास्त आणखी तुला त्याच्याविषयी काय सांगायचं? नाही जेव्हा नाही. बाबा परफॉर्म करतो. अजिबात नाही, आय थिंक तो फुल पॅकेज आहे, रॉकस्टारच वाटतं. म्हणजे जेव्हा पण मी त्याचं ऐकते, ॲज अ ऑडियन्स, ॲज अ थर्ड पार्टी ऑडियन्सच ऐकते, की जेव्हा पण मी पॉड ऐकते मला शहारे येतातच. आणि मी खूप क्रिटिकली पण बघते की त्यांनी साऊंड नाही दिलाय, की त्यांनी हे नाही केलेलं आहे. मी हे पण ओ. बघते की जसं शो Chorus. झाला, कोरसला साऊंडच नाही, तुझ्या ह्याला ट्रेबल एवढा, तुझ्या ह्याला रिव्हर्ब का दिला, ओ. हे आमचं चालू असतं. तर मी खूप दुसऱ्यांबद्दल क्रिटिकल असेल की मला माहिती आहे की तो खूप तो बेस्ट आहे, तर त्यामुळे त्याला त्याच्यात काही रिफाईन करायची गरज नाही. त्याच्या आउटफिट, त्याचा फेटा, त्याचं प्रेझेन्स, त्याला म्हणजे त्याच्यातून ते आतूनच त्याचं हे आहे. तुझे त्यामुळे इनपुट्स किती असतात बाबाला एकंदरीत परफॉर्मन्स साठी जाण्याआधी? तू काही इनपुट्स देतेस त्याला? नाही, फक्त आउटफिटवर मी आणि हो. आई मग तेच बसतो. outfit हा, वर. फक्त आउटफिटवर, की नाही हे नको घालू, हे कसं आहे, मग इथे हे चांगलं, मग तो पण येऊन आम्हाला ट्रायल करून दाखवतो की मी आज हे घालू का, नाही ते घालू का. तर आमचं ते ते खूप कॉन्स्टंट असतं, खूप असतं. असतं. म्हणजे त्यांना जरी हे साडी आम्हाला काही नऊवारीमध्ये आम्ही काही शिवायचं असेल किंवा काय असेल, किंवा तू आता कसा दिसला पाहिजेस, आता तू हे खूप हे वाटतंय, आता आउटडेटेड आहे, आता थोडं वेगळं ट्राय आता थोडं वेगळं करत जा. आता आता हे जे काही आता कॉस्ट्युम्स वगैरे सगळं आम्ही बदलत गेलोय ना. आता आयुषी आणि सरिता हे दोघे जण, आता मी तू बघ माझे आधीचे कॉस्ट्युम्स बघ हो, हो. आणि आत्ताचं जर तू एक 8-10 वर्षापूर्वीचं बघशील ना, तर खूप बदललं. खूप बदलले कॉस्ट्युम्स. आम्ही ते खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं एक जसं जमाना बदलतो तसं. तर हे लोक खूप, यांचं खूप, दोघींचं पण खूप हे असतं त्याच्यामध्ये. बरं, बाबा घरी गात गात असेल तर अर्थात आता तो परफॉर्मर आहे, तो इतका मोठा गायक आहे म्हटल्यावर आपण स्टेजवर तो परफॉर्मन्स एन्जॉय करतो वगैरे, पण घरी असतो तेव्हा आपल्याला आपली आपली स्पेस हवी असते आणि हा गायला लागला. तुम्ही स्टॉप म्हणता की वन्स मोर म्हणता? अरे तू गप्पा बस, मला अभ्यास करायचा आहे. नाही, एवढं नाही. कधी कधी एवढं रिहर्सल नाही. असते तेव्हा फक्त असतं की आता बस झालं का, म्हणजे मी आता झोपू मला का. पण तो जेव्हा रियाज करतो तेव्हा मला काहीच नाही. आता ते कसं बोलते ना, लहानपणापासून ते एक ऐकत आली आहे. ऐकतच आहे, तर मला त्याची खूप सवय असते. मला लोक बोलतात तू कशी अभ्यास करते, एवढा लोक हो, असतात आवाजाने. केऑस हा. मध्ये, तू क्लासमध्ये बसून पण कशी करते. ते कारण घरी गाणं चालू आहे, रिहर्सल चालू आहेत, लोक बाबा. आले आहेत, मीटिंग चालू आहे, मला काही नाही, मला ती एक सवय झाली. आणि ऍक्च्युली मी मिस करते हॉस्टेलमध्ये असते तर, अरे नाही या टायमाला तर तो नक्कीच रियाज करणार, मग या टायमाला आई त्याला बोलणार की आता मला झोपू दे. म्हणून ते सगळं ते मी तिकडे मिस करते. बरं, कोण जास्त इमोशनल आहे, ही की तू? जास्त तो आहे. ओ. हा, मला नाही म्हणजे माहिती. तो इमोशनल आहे, नाही. तो खूप ऍक्च्युली काय बोलतो आपण, एक कलाकार असल्यामुळे तो ऍक्टर पण चांगला आहे, त्यामुळे तो माझ्यासाठी तो खूप स्ट्रॉंग बनून थांबतो. पण आय थिंक तो जास्त इमोशनल आहे, मी खूप जास्त रिअलिस्टिक आहे, खूप जास्त की नाही हे असं आहे, नाही ते तसं आहे, कशाला एवढा ह्याच्याबद्दल विचार काय, तो जास्त मला असं वाटतं माझ्यापेक्षा इमोशनल. तुमच्या दोघांमधला एखादा सिक्रेट कोडवर्ड आहे असा बोलताना एकमेकांशी? आईला नाही. कळू नये आणि तुम्हा दोघांना बोलायचंय, तर तिला डावलून बोलायचंय, तर कसं बोलायचं, असं सिक्रेट कोडवर्ड्स आहेत काही? कोड तर नाही, फक्त एक नजर असं बघून आमचं की तुझं लक्ष नसेल तर लगेच खोडवायचं.
ते ऐकत असेल. आणि मग ती खूप खूप चिडणार मग खूप, ती तिला. किंवा मग मला पण चिडवायचं असेल तर त्यांचं काहीतरी एक वेगळं चाललेलं असतं काही ना काही. किंवा आता हे असंच आहे ते तर तसंच आहे. हा कोडवळ असं काही नाही, पण जाम मजा येते म्हणजे आमच्या घरात जाम भांडणं होतात याच्यावर एकमेकांची. खूप मस्त आणि मजा तू येते. सगळी फटकारणी असतात ती कधी गाण्यात ना देतोस तुझ्या? नाही गाण्यातनं वगैरे असं कधीच होत नाही. हम्म, पण बोलण्यातनं वगैरे किंवा काय म्हणजे आमची गाणी जी आहेत ना, ही लोकसंगीत आहे ना, हम्म, हे सगळं फिलॉसॉफी आहे. हम्म, हम्म. ही सगळी ना आता आम्ही गात असतो किंवा ही म्हणते ना आम्ही ऐकत असते, बरोबर. तर ही सगळी त्यातली एखादं भारूड असेल. मग मी हम्म, भारूड कधीतरी मुलांना घेऊन बसतो किंवा मी रियाज करत असतो, तर हम्म. त्यातल्या आम्ही काहीतरी गमती जमती काढतो. त्याच्यामधले मग काहीतरी काय म्हणतो ना, आताचे करंट इश्यूज हम्म. आधीचे त्यांनी कसे संतांनी कसं मांडलेलं, बरोबर. तर ह्या गोष्टीमधनं भरपूर काही शिकायला पण आम्हाला पण मिळायचं हम्म. बाबाकडनं आमच्या हम्म, हम्म. किंवा इतर लोककलावंतांकडनं किंवा कलावंतांकडनं साहित्यिकांकडनं. तर तसं एक एक काय म्हणतात ना, न सांगता असं त्यांना ते कळत राहतं. बरोबर. म्हणजे मग गाण्यातनं ते नकळत त्यांच्याही कानावर पडत असतं. अरे हे बरोबर. आम्हाला ऐकलं नव्हतं आम्ही. हम्म. असं असं आहे काय ते? अरे बाबांचं ते म्हणीचं गाणं, असा जगाचा चाले हा खेळ, नाही कोणाचा कोणाला मेळ. बाबाने लिहिलं होतं. म्हणजे हा. गेलं ते गेलं, तुपही गेलं, आव हातामध्ये धोपाटणं आलं. हे म्हणींवर तेच पहिलं पूर्ण. गाणं लिहिलं ते लोकशाहीर विठ्ठल उमापांनी. तर त्या म्हणी म्हणजे जाऊ दे ना, ते काय तर तेलही गेलं, हा तुपही गेलं, तुपही हाती गेलं, धोपाटणं आलं. हातामध्ये धोपाटणं आला. तर ते ह्या गोष्टी सांगता आता ह्यांना सांगायच्या आहेत, तर त्या नकळतपणे पण सांगितल्या जातात त्या गाण्यातनं. कुणालाही आपल्याला सांगायचं असेल तर न बरोबर. टोचता, म्हणजे न त्याला त्रास देता. हम्म. तर असं काही मला काही वाटलं नाही की गाण्यातनं वगैरे त्यांना असं काही टॉन्ट मारावा वगैरे. बरं, आई जास्त त्याच लाड मला टॉन्ट मारतात. हा? त्याच चॅप्टर आहेत. हा दोघ्या जणी खूप आगाऊ आहेत. त्याच मला खूप नकळत काय काय, युनिटी. हा युनिटी आहे बाबा. आई जास्त लाड करते की बाबा? बाबा जास्त ओ. लाड तो आणि करतो. एका शब्दात बाबा म्हणजे? हा एका शब्दात बाबा म्हणजे काय वर्णन ओ करशील? बापरे, एका शब्दात बाबा म्हणजे अति लाड करणारा. खूप लाड करतो तो, सगळं पुरवून देतो. मला माहिती आई नाही करणार, मी त्याच्याकडेच जाते की चलत आपण जरा कॉफी प्यायला जाऊ, मग शॉपिंग. ओ. जे हवंय ते इथे बघायचं, तिथे नाही. की ती तिथनं आधीच नाही बोलणार, त्यामुळे बाबा. आणि एका शब्दात आयुष्य म्हणजे? आयुष्य म्हणजे आमचं आयुष्य आहे, म्हणजे आमच्यासाठीचं. कारण एकुलती एक मुलगी. आणि मी खरं सांगू, आम्हाला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही दुसरा इश्यू का नाही, दुसरं का नाही? अरे करू शकता म्हणजे तेव्हा पण तर म्हटलं नाही आम्हाला करायचं, आम्हाला एकच ठेवायचं आहे. त्या एकालाच आम्हाला वाढवायचं आहे. त्या एकालाच हमारा एक 100 के बराबर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ते एकच आमच्यासाठी मुलगा पण आहे, मुलगी पण आहे, माझा भाऊ पण आहे, माझी बहीण पण तिच्यात आहे, माझा बाबा पण आहे, माझी आई पण आहे. ती आयुष्य आहे आमच्यासाठी, म्हणजे दोघांसाठी. कारण ती ती आयुष्यच घेऊन आलेली आहे. म्हणून तिचं नाव आयुषी आम्ही ठेवलं की काय, असं मला माहीत नाही, असं वाटतं है ना. येस, बघ ऑफकोर्स. ना, आम्हाला काय माहित होतं की असं संकट येणार आहे. निश्चित. आणि तेव्हा आम्ही ती झाल्यानंतर आयुषी नाव ठेवलं. म्हणजे आमचं आयुष्य ती वाढवेल. आणि प्रत्येकाला हे जमत नाही. नाही, प्रत्येकाला इतकं स्ट्रॉंग राहणं आणि बॅक टू बॅक तुमच्यावर काहीतरी संकट येतात, त्यात तुम्ही उभं राहणं. खूप खूप. आणि लहान वयात तिला काही माहित आणि पण अजून नाही. तेवढं वय नाहीये की तेवढं ती हा, सगळं हे करू शकेल. एक्झॅक्टली. बरं, मला तुला इथे विचारायचं की आपल्या वडिलांनी, आई वडिलांनी आपल्यावर खूप संस्कार चांगले केलेले असतात, पण त्यातला असा एखादा संस्कार जो तुला त्याचा वारसा पुढे न्यायला आवडेल, पुढे जायला आवडेल? ते माझ्यावर स्वतःवर बिलीव्ह करणारा, की मला त्यांनी कधी पण असं नाही बोललं की तू ह्याच्यात तुला नाही जमणार, त्याच्यात तुला नाही जमणार, हे तू नकोच करू, तुझ्यात होणारच नाही तुझ्याकडनं, हे असं कधीच मला जाणीव करून दिली नाही त्यांनी. हे सदैव मला बोलले, नाही तू कर, आम्ही आहोत, आम्ही तुला फिगर आउट करायला मदत करू. ते जे एक कॉन्फिडन्स जो त्यांनी दिलाय ना, आय थिंक तो मी जपेन. आणि तो मी पुढे सगळ्यांना ते हे पण सांगायचे, म्हणजे जवळपासच्या सगळ्यांना तू स्वतःचं जे आहे ते दे. आणि ते पण एक आहे, ते तसं पुढे घेऊन जाईन मी. नाही, आणि मला असं वाटतं ना, याला एक कंटिन्यू करेन. ती पुढे घेऊन जाईल म्हणाली ना, आता मी याच्यात असं म्हणत असतो की आपलं नाव घेऊन आपली कलाच पुढे घेऊन जायचं असं काही नसतं. तर आपण जे केलेलं कार्य असतं ना, त्याचं कार्याचं नाव पण पुढे घेऊन जाणं आणि ते कायम ठेवणं पण खूप खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर.
म्हणजे तुम्ही काय डॉक्टर आहात की इंजिनियर आहात की गायक आहे की अभिनेत्याचा मुलगा अभिनेताच आहे, अशापेक्षा माझ्या वडिलांनी अभिनय करून जे नाव ठेवलंय, तर मी काहीतरी असं वेगळं नाव करून त्या त्या फील्डमध्ये काहीतरी वेगळं नाव करीन. अच्छा, तू उमप का? असं काहीतरी व्हावं म्हणून ती आता ती ती एक स्वतःचं नाव निर्माण करते आहे. आणि आम्ही ना विठ्ठलम फाउंडेशनची निर्मिती केली आहे. विठ्ठलम फाउंडेशन 2012ला आम्ही स्थापित केलं. त्याच्यातनं आम्ही खूप लोकांना सामाजिक, म्हणजे आम्ही, माझी कलेची बाजू तर चालूच आहे, पण कल्चरली पण सामाजिक दृष्ट्या पण आम्ही काम करतो. बरोबर. तर मी हे दोन बाजूचे माझा बाबा पण करायचा. तर ती बाजू पण आयुष्य आता त्याच्यात पण स्वारस्य तिला आलंय. ती त्याच्यात पण आम्हाला इन्स्ट्रक्शन्स देत असते, त्याच्यात पण आम्हाला काही गोष्टी समजावून सांगत असते, नाही असं नका, असं करा, मग आपण असं केलं तर ते तसं होईल, नाही मग तुम्ही याला करताना मग अशा वेळेने करा. किंवा ते फाउंडेशन आता बघ, त्याला नाव कोणाचं आहे? विठ्ठल उमप फाउंडेशन. हिच्या मागे नाव कोणाचं आहे? उमप. बरोबर. म्हणजे ते पण ते पुढे घेऊन जाते, ते पण एक सामाजिक कार्य पण जरी पुढे घेऊन जात असली तिचं करता करता, तरी बाबाचं नाव फायनली ते बरोबर. जगात घेऊन जातेच आहे ती. निश्चित निश्चित. आणि असा कोणता एक संस्कार आहे विठ्ठल मोपांनी दिलेला हा. जो तू पुढे नेतोयस आणि तुला तो तिच्याकडे द्यायला आवडेल? मला मला इथे सांगायची किंवा काय असं आत्ता वगैरे असं काही गरज नाहीये. मी तुला सरळ सांगतो, आमच्यावर जे संस्कार केलेत ना, ते छत्रपती शिवरायांचे, डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे, ज्योतिबांचे. हे संस्कार काय आहेत? तर हे संस्कार सामाजिक बांधिलकी जपण्याचा. तुम्ही खूप मोठे कलाकार असाल, तुम्ही खूप मोठे साहित्यिक असाल, डॉक्टर असाल, पण तुम्ही एक माणसाला समजण्याची जर तुमच्यात ताकद नसेल ना, किंवा माणूस जपण्याची ताकद नसेल ना, म्हणजे मी कोणाचा आहे पेक्षा मी कोणासाठी काम करतो, बरोबर. हे जे व्हॅल्यूज आम्हाला दिलेले आहेत, हे मूल्य जे दिलेली आहेत, ही मूल्य मी तिला सांगत असतो की तू काही असशील, पण तू ना गरीबाला किंवा कोणाला त्रास, आपण डॉक्टर वकील म्हणल्यानंतर अरे ये अभी इसको ना ये करेगा, उसको ऐसा इससे इतना पैसा लेगा. म्हटलं बेटा, हे रॉंग परसेप्शन आपण टीव्ही फिल्म्स मध्ये बघतो. तसं नसतं कदाचित, तसं नसेलही, असेलही, माहित नाही. पण म्हटलं तू जे काम करशील ना, जे बाबाने आम्हाला शिकवलं, ईमानदारी, ईमानदारी, गाते समय भी ईमानदारी से गाओ और बात करते समय भी ईमानदारी से करो और चलते समय भी ईमानदारी से चलो और बांटते समय भी ईमानदारी से बांटो. दानत पाहिजे, 1 रुपया देत, पण 1 रुपयाची पण तुम्हाला दान. ते हे बाबाने व्हॅल्यू शिकवलेले आहेत आम्हाला. ते मी तिला तेच सांगत असतो की तू गरिबांसाठी, यांच्यासाठी कर. भले तू उद्या त्याच्याकडे काही नसेल, आणि मला पूर्ण खात्री आहे ती तसंच करणार, कारण आमचंच रक्त आहे. बरोबर. त्याच्यात ती पैसे मिळवणार. पण त्याच्यातनं तिला म्हटलं की मला एक एक वाक्य खूप छान आठवत आहे. जॉनी लिव्हरला, तर ती पण ऐकते आहे. जॉनी लिव्हरला जेव्हा एक कार्यक्रमामध्ये मेहमूद आले होते. जॉनी लिव्हरसाठी माहित नव्हतं, त्यांना अचानक अरे बाप रे, महमूद साहब आप आए मेरे लिए, असं झालं. आणि जॉनी लिव्हर एकदम एकदम भारावून गेले होते. तर ते म्हणाले आपको देखो मिलाता है किसी से, मैं आपको मिलाता हूँ. तर महमूद आले आणि म्हणे जॉनी तू मेरा, आई लव यू, तू कितना अच्छा काम कर रहा है जॉनी, तू बहुत बड़ा है, तू बहुत बड़ा बन जा, मगर बेटा एक बात मैं बोलता हूँ ध्यान रख. महमूद जॉनी लिव्हरला सांगतायत, एक बात मैं बोलता हूँ जॉनी, सी दॅट यू वर्क फॉर मनी, बट सी दॅट मनी वर्क्स फॉर यू. हे वाक्य जे काय माझ्या हृदयात कोरलंय, मी तिला नेहमी म्हणते, ऐकत ती तिने बऱ्याचदा 4-5 वेळा ऐकलंय, मी आता परत सांगतो की सी दॅट यू वर्क फॉर मनी, बट सी दॅट मनी वर्क्स फॉर यू. किती मोठं वाक्य आहे. बरोबर. ते मी तिला सांगतो, जे बाबाने आमच्या शिकवलं. बरं, अशी एखादी गोष्ट कोणती तुमच्या दोघांच्या नात्यामधली जे नातं अधिक मजबूत करायला मदत करते? ते आय थिंक कुठल्याही गोष्टींबद्दल हसण्याची, म्हणजे कुठल्याही सिच्युएशन मध्ये असण्याची ऍक्च्युली, की आम्ही दोघेही असे नाही की अरे खूप सेन्सिटिव्ह आहे, अरे इथे नाही असायचं तिथे नाही असायचं, असं नाही करायचं, टोकाटोक नसते. तर जिथेही आम्ही आहो, आम्ही हॉस्पिटलमध्ये असो, आम्ही तिकडे खूप जोरात. थिएटरमध्ये असो, आम्ही जोरात रेस्टॉरंट, असतो. आम्ही खूप चिडचिडते आमच्या. आम्ही खूप लोकांना असं लोकांची मस्ती करून, एकमेकांची मस्ती हा करून खूप कसा आहे, तो हसतो. कसा आहे, चिडवायची वगैरे, आम्ही चिडवा-चिडवी खूप आम्ही असायची. काहीतरी व्हिडिओ बघून हसणार, काहीतरी हे करून हसणार. तर ते आय थिंक आमचं सगळ्यात मोठं बॉन्ड. आणि हे ऍक्शन फिल्म्स,
खूप मोठा बॉन्ड. मला अजूनही आठवतं लहानपणापासून बघून ते फास्ट अँड फ्युरियस, मिशन इम्पॉसिबल, जे काही ऍक्शन फिल्म आहे ते ट्युनिंग बघून आमची खूप छान पद्धतीने त्या त्याच्यावेळेस, गोष्टीची हा. एकत्रितपणा खूप येतं आमच्या. बरं, एक छोटे छोटे प्रश्न मी आता दोघांना विचारते. तुला बाबाविषयी विचारते. बाबा घरी कसा असतो? फनी, स्ट्रिक्ट की सॉफ्ट डॅडी? काफी सॉफ्ट आणि फनी. तुझं फेवरेट बाबा सॉन्ग कोणतं बाबाचं? ओ, जे तुला कायम तो परफॉर्म करताना आवडतं पाहायला? मला त्याचे गण खूप आवडतात. हा. गण प्रचंड आवडतो. मला माहितीये लोक बोलतील पोवाडा, पण सगळ्यांनाच पोवाडा. तर मला त्याचे गण खूप प्रचंड आवडतो. बाबाची कोणती अशी एखादी सवय जी अनोईंग हॅबिट आहे त्याचं, तू म्हणते सवय आहे ती? अनोईंग, सदैव तो गरम पाणी मागतो ओ, सदैव. आणि त्याचं काय मध्ये मध्ये त्याचे काहीतरी अॅक्युपंक्चरचे सुरू असतात, तर ते मला सांगतो हे असं कर, तुला त्रास होतो ते तसं कर. आणि ते ते थोडं मला, मी बोलते त्याच्याने काही होणार नाही, मला झोपून दे जा. बाबाची अशी एखादी गोष्ट जी तुला कॉपी करायला आवडेल? आय थिंक ते सेन्स ऑफ स्टाईल, जेवढं त्याला समजतं, जेवढा तो अप टू डेट आहे. कोणी नाही बोलणार की तो 50 होणार आहे आणि तो असा ड्रेस करतो. तो एकदम आमच्या वयातल्या लोकांसारखं. तर ते एक की मी तेवढी म्हातारी झाल्यावर पण मला ते नाही की पाहिजे. तो म्हातारा नाहीये, पण आलं पाहिजे आलं पाहिजे त्या ते. वयात हो. तेवढं. बरं, तुम्ही दोघं बाहेर जाताय, पटकन कोण तयार होतं? तू तयार होतेस की बाबा? मी हे मी- मी 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 तयार होतो. तो इथे खोटं आळस बोलते. करतो आणि मग नंतर मी तयार झालेली असती, मग तो बोलतो बघ मी झालो तयार. पण तो एक 5 मिनिटं एक टी शर्ट आणि 5 पॅन्ट मिनिटं. घालायला अरे, किती आपल्याला किती वेळ लागतो. लागतोय, पण मी लवकर नाही तयार नाही, होतो. तो लेट होतो आणि खोटा. तो लेट करतो आणि नंतर मग मला वाटतं लेट होतोय, तर मी आरामात तयार होते. मग त्याची लगेच घाई, चला 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 निघा. मग ते खूप बरं, अशी एखादी तुमच्या दोघांची आवडीची डिश मध्ये ठेवली, एकच आहे ती, त्याच्यावरून तुम्ही फाईट करू शकता एकमेकांना, अशी कोणती जी तुम्हाला दोघांनाही आवडते? फ्रेंच फ्राईज. हा. फ्रेंच फ्राईज असू शकतात. पण आता मी कमी आम्ही केलंय कमी म्हणजे. केलंय, पण जर असेल पूर्वी आणि आम्हाला संधी किंवा दिली वेफर्स ऑल्सो. हा, आधी आधी खूप भांडायचो. बरं, आता हा दोघांसाठी आहे की माफी, काही गोष्ट घडली आहे तर कोण पटकन माफी मागू शकतो? अपोलोजाइज कोण करतं की कोण नाही मागत आणि कोण मागतं? दोघेही तेवढाच तिथून एकत्र. आई काहीतरी खुणावते. नाही नाही, आम्ही नाही, शांत होऊन आम्ही जातो. शांत होऊन जातो. एक्झॅक्टली मी तेच बोलणार आम्ही होतो. सॉरी वगैरे इथे नाही, सॉरीची काही गरज नसते. कारण मी कूल. हा, आम्ही मग आलो, बोललो, बोलायला टीव्ही लागतो बघायला थोडंसं. लागलो, फोनवर व्हिडिओ दाखवायला लागलो, किंवा होतं. हा बोलायला लागलो, एकदम ते स्वतःहून नॅचरली. फोनवर जास्त वेळ कोण घालवतो, तू की बाबा? पप्पा, नक्की पप्पा. फोनवर सदैव. आणि काही बोललं तर बिलकुल ऐकणारच नाही. फुल टाइम फोनवर काहीतरी त्याचं चालू असतं. आणि वर्स्ट जोक कोण मारतो, बाबा की तू? पप्पा, नक्की. कारण सगळ्यात जास्त जोक्स पण तोच मारतो. आणि वर्स्ट जोक पण तोच. हा. बरं, जर म्युझिक हे पॅशन नसतं बाबाचं, तर म्हणजे नंदेश तुझं, तर काय प्रोफेशन निवडलं असतं? स्पोर्ट्स. हो, म्हणजे स्पोर्ट्स मध्ये काय तुला करायला आवडलं असतं? मी रनिंग मध्ये पण फार तरबेज होतो. फुटबॉल, हॉकी, आमच्याकडे जवळजवळ 22 ते 23 हॉकीज होत्या, कारण आम्ही चौघे भाऊ. आम्ही सेंट जोसेफमध्ये शिकायला, आमच्याकडे खूप हॉकी होत्या. म्हणजे आम्ही म्हणजे म्हणजे कुठे जाऊन कोणाला काय धिंगाणा पण करू, आमच्याकडे हॉकी खूप होती. तसं काही वापरलं नाही मी, पण हॉकीचं एक खूप चांगलं मला फुटबॉलचं मला अजूनही, आम्ही काही वर्ल्ड कप असेल तर मी फार 1-2 मॅच मिस FIFA करतो. वगैरे, फिफा हा. 1-2 मॅच मिस करेन. क्रिकेट आवडतं बघायला, खेळायला आवडायचं नाही, कारण माझं पायाचं थोडंसं, म्हणजे हे सगळं स्पोर्ट्स माझ्या पायामुळे थांबलं. तर मी खरं सांगतो, मी स्पोर्ट्समध्ये जास्त गेलो असतो. आणि माझी हाईट पण पण बाबांनी दिलास तर जाऊन? बरं, खरं बाबा पण माझा कबड्डी, उत्तम विठ्ठल कबड्डी. अरे बाबा उत्तम कबड्डी खेळायचा, उत्तम कुस्ती खेळायचा. ओ, माझ्या आजोबाला त्याने एका एका म्हणजे आधी तर खूप आजोबा माझा त्याला शिकवायला प्रयत्न करत होता. बाबा शिकला पण होता, पण दाखवत नव्हता की मी शिकलोय. नाहीतर परत मग शिकायला लावेल ना म्हणून. पण बाबाने एका फटक्यात आमच्या आजोबाला, मला जमीन आसमान दाखवला होता. हो, लाठीकाठी चांगले खेळायचे स्वतःच्या बाबा. वडिलांना? स्वतःच्या वडिलांना नायगावमध्ये. अरे बाप रे, तो मोठा किस्सा आहे. तर बाबा कबड्डी आणि स्पोर्ट्समध्ये खूप छान होता बाबा. बरं, तू बोललीस की वकील व्हायचंय, पण जर्नलिस्ट झाली असतेस, पण ते सोडून जर ते दोन्ही ऑप्शन नाहीये, तर तुला कोणतं प्रोफेशन निवडायला आवडलं असतं?
तो आय थिंक मी इव्हेंट मॅनेजमेंट किंवा प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये Oh. गेली असते की मला ऑर्गनाईज करणं इव्हेंट करणं खूप प्रचंड आवडतं. मी कॉलेजमध्ये पण तेच केलंय. पण मला वाटतं मी आता ऐकले की बाबाचे कार्यक्रमही सध्या तू बॅकएंडला हो. सगळं काम सांभाळतेस, म्हणजे ते हौस तू भागवून घेतेस हो, तुझी. मी तेवढं नाही करता येत मला की हम्म. मी तुझ्या कॉलेजमध्ये असते. व्यापामुळे, हो. पण हो, मी मदत करते त्यांना तेवढं. म्हणजे कुठेतरी ते पण होतंय पूर्ण हो. की कारण बाबाचे मी कार्यक्रम मराठी आम्ही केलं होतं ना तेव्हा ती सगळं बघायची. म्हणजे मी मराठीमध्ये प्रोडक्शन आपलंच होतं, त्याच्यामुळे डिरेक्शन, लोकांशी आर्टिस्टशी बोलणं, सगळं मॅनेज करणं, तर ती लहानपणापासून घरात पण बघायची. आम्ही येऊन बोलायचो ना, आता हे कसं करायचं, काय करायचं, ते सगळं ती ऐकायची. आता आमचा जो संगीत समारोह असतो बाबाचा, आता यावेळेस म्हणजे 15वा लोकशाहीर विठ्ठल स्मृती संगीत समारोह, तर इतके बरेच समारोह, तर त्या बॅकहँडला ती असते. म्हणजे पैशापासूनच्या सगळ्या गोष्टी तिकडे जे काही मॅनेज करणं, याला मॅनेज करा, त्याला मॅनेज करा, त्याला काम द्या, शी इज देअर विथ अस ऑलवेज. ओके. आता आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींवर बोललोय आपण आणि वेगवेगळ्या तुम्ही एकमेकांविषयी सांगितलेत, आवडी निवडी आणि एकंदरीतच तुमच्यामधलं बॉन्ड जर डिस्क्राईब करायचं झालं त्या बॉन्डला, तर एका शब्दात कसं डिस्क्राईब कराल? एका शब्दात कसं डिस्क्राईब करू? बापरे, खूप कठीण प्रश्न विचारलायस तू. पण मी एवढंच सांगेन की तिचं आणि माझं नातं जे आहे, म्हणजे आता जसं मी मगाशी पण सांगितलं होतं, तर एक खूप आमचं एक हळवं नातं आहे, जे न बोलता एक्सप्रेस होतो. म्हणजे तिला समजतं आता माझ्या मनात काय चाललंय. तर ते ते खूप वेगळं आहे. त्याला ते मी नाव नाही, त्याला हे नाही सांगू शकत, मग त्याला डिस्क्राईब नाही करू शकत. हाऊ टू डिस्क्राईब? तर ते तिला बरोबर ती ओळखते. आता हा रागवला आहे की हा आता काय झालं, याच्या आतमध्ये काय चालू आहे, काय बोलतोय. पण मला डिस्क्राईब नाही करू नाही शकत. बरं, आयुष्याचं अजून खूप वेळ आहे, पण जेव्हा लग्न होईल त्या लग्नाचा दिवस हां. तो आठवला की तुझे डोळे आता भरले. मला ते असतं ना अरे की नाही आपसूक यार, मला बाप्पाच्या ते डोळ्यात पाणी येतं. मग तो दिवस आणि आता आपली लेक सतत आपल्या सोबत नसणार, घरात नाही, नसणार, जी सवय असते तिला असण्याची. बोललोय तू इकडेच घर यायचं. जावई. मी कुठे घेणार गं? तिला विचार, तिला मी बोललो हो. होतो एक दिवशी की मी पण येणार तिकडे. पण तो दिवस तू कसा हे करशील? काय माहित नाही, पण आता सांगता येत नाही. पण मी तिला बोललोय, तू तिकडे जायचंच नाही, तू इकडे जायचंय. त्याला मी इकडेच आणणार आहे आणि आपण एकत्र राहायचंय. त्यामुळे ते हेच नाहीये त्याला. तो तर मला एकदम आरामात बोलतो, तू जितकं लेट तितकं. त्याचं असं आहे की जितकं पुश होतंय तितकं होऊ हां, दे. मी तेच बोलतोय तिला. अजून वेळ आहे रे, वेळ आहे. हिला पण मी बोलत होतो. एवढ्यात नाही शोधायचं. नाही, एवढ्यात नाही, अजून वेळ आहे, हां, वेळ आहे. थांब ना, वेळ आहे. कशाला काय घाई आहे? प्रत्येक बापासाठी ती मोमेंट एक तर स्पेशलही असते राईट. आणि तितकीच इमोशनल असते. इमोशनल असते. त्यामुळे आत्ता या छान नोटवर इथे आपण थांबतोय, पण जाता जाता अर्थात उमप कुटुंबात आपण आलेलो आहोत, त्यामुळे संगीताशिवाय तो मला वाटतं शेवट होणं अशक्य आहे. म्हणून त्यामुळे मला एक छान गाणं, अर्थात आयुष्य सुंदर गातेही, तिने एक्झाम्सही दिल्यात 2. तर तू एक छान आधी तुझं आवडतं गाणं गा आणि मला वाटतं दोघांचं पण एखादं होऊन जाऊ दे ड्युएट. चालेल. ऐसी उलझी नजर उनसे हटती नहीं, दांत से रेशमी डोर कटती नहीं, उम्र कब की बरस के सफेद हो गई, कारी बदरी जवानी की झटती नहीं, वल्ला ये धड़कन बढ़ने लगी है, चेहरे की रंगत उड़ने लगी है, डर लगता है तन्हा सोने में जी, दिल तो बच्चा है जी, हाँ दिल तो बच्चा है जी, थोड़ा कच्चा है जी, दिल तो बच्चा है जी. वा. वाह, वाह, वाह. क्या बात है. आता दोघांचं बाबांसोबत. हा, तू सुरुवात कुठला? कर मग काहीतरी. सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा, सात सुरांच्या सूत्रधारा, छुम छुम नाचत ये ओंकारा,
सात सुरांच्या सूत्रधारा छुम छुम नाचत ये ओंकारा सात सुरांच्या सूत्रधारा छुम छुम नाचत ये ओंकारा सात सुरांच्या सूत्रधारा छुम छुम नाचत ये ओंकारा छुम छुम नाचत ये ओंकारा छुम छुम नाचत ये ओंकारा. वा तिने मला माहित नव्हतं आता तिला लक्षात आहे ते नाही ती पण गात होती छान व्यवस्थित. तिने साथ दिली हो, तुला अरे. आणि अर्थात बाबाला थोडस हे करणं मॅच करणं कठीण आहे कारण कठीण त्याचा आहे. इतका हो, हो. उंच आणि भारदस्त बुलंद आवाज एकदम. आहे हो. बुलंद आवाज आहे त्यामुळे पण तू ती दिलीस आणि अर्थात हेच हवं असतं प्रत्येक वडिलांना आणि हा बॉन्ड असाच राहू दे आणि खरं तर ते फुलू दे तुमचं नातं आणखीन आणि Yes. जसं तो म्हणाला तसं की नंतरही लग्नानंतरही सो ते त्याची इच्छा पूर्ण हो हो, अरे. सो तुम्ही इथे आलात आणि आमच्या मंचावर तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्यात खूप खूप आभार तुमचे. थँक्यू प्रणाली. मी खूप वर्षाने तुझ्या बरोबर गप्पा मारल्यात आणि तू आहेस तशीच आहेस आणि तसेच खट्याळ प्रश्न विचारते त्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि खूप खूप आभार माझ्या रसिकांचे आणि लोकमत कलमी जे पण सगळ्यांचे मी आभार मानतो.